हा, करा, सुरुवात करा. आज प्रथम दोन ओळी बोलतो, मग शंखनादाने कार्यक्रम सुरू. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे मला आज जाणवत आहे. अपर्णाताई आणि रवींद्र सर यांनी मला मोठेपणा देऊन आजच्या पाहुण्यांची ओळख रवींद्र खानोलकर, आजच्या आपले घरगुती पाहुणे रवींद्र खानोलकर यांची ओळख करून देण्याचं कठीण काम माझ्यावर सोपवलं आहे. एका दृष्टीने खानोलकरांची ओळख देण्याची चांगली संधी मला मिळालेली आहे. आता आपण शंखनादाने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी आरतीताईंना शंखनाद करायची सूचना देत आहे, विनंती करतो. धन्यवाद आरतीताई प्रभूने. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. सूत्रसंचलनाचं काम जरी माझ्याकडे दिलं असलं तरी माझी सूत्र खानोलकरांच्या हातात आहे. रवींद्र खानोलकर हे माझे लहान बंधू लहान पण कीर्ती महान असं व्यक्तिमत्व आहे. आता खानोलकरांची ओळख करून द्यायची म्हणजे खानोलकर सरांचं बालपण व शिक्षण गोरेगाव मध्ये झालं. रवींद्र आणि ज्योतिताई यांना डोंबिवलीची खूप आवड होती, अट्रॅक्शन होतं लहानपणापासून. त्यांचे वडील बँक ऑफ इंडिया मध्ये होते, त्यामुळे डोंबिवलीत बँक ऑफ इंडिया बँगलोर सोसायटी मध्ये त्यांनी 1976 साली बंगला घेतला आणि डोंबिवलीत राहायला आले. डोंबिवलीतल्याच मुलीशी त्यांचा 1977 मध्ये विवाह झाला. खानोलकरांची मित्र किंवा नात्यात कोणालाही केव्हाही मदत करण्याची तयारी, त्यात स्वतःच्या फायद्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. बँकेत नोकरीत असताना ग्राहकांना, विशेषतः ज्येष्ठांना सर्व प्रकारचे मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, जो सहसा इतर बँक कर्मचाऱ्यांमध्ये कधी दिसत नाही. पुढे न करताही सर्वत्र छाप उमटते, हे त्यांचं विशेष आहे. दुसऱ्यांचे कायम गुण दिसतात, दोष कधीच दिसत नाही, अशी दिव्य दृष्टी त्यांना लाभलेली आहे. अभ्यासू वृत्ती, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातले पूर्ण ज्ञान अवगत आहे. असा सर्वांना हवासा वाटणारा आदर्श मित्र, कधीही कोणाला न दुखवता समजवण्याचा स्वभाव, आई वडिलांची तसेच सर्वच ज्येष्ठांची मनापासून सेवा आणि काळजी घेणे, आपल्या सर्व आजींबरोबर संभाषण कसं असतं हे आपण पाहतोच. त्यावरून ह्याची कल्पना येते ते ज्येष्ठांची किती काळजी घेतात. आता खानोलकरांबद्दल. नाव रवींद्र केशव खानोलकर, जन्म 1953 मुंबई, शिक्षण बीकॉम, CAIIB पार्ट 1 आणि पार्ट 2 बँकिंग परीक्षा, डिप्लोमा इन इम्पोर्ट व एक्सपोर्ट अमेरिकन सोसायटी ऑफ इंडियाचा, डिप्लोमा इन कमर्शियल ग्राफिक डिझायनिंग आणि वेब मास्टर सर्व्हिसेस, ही झाली त्यांची शैक्षणिक ओळख. व्यावसायिक ओळख, इंडो इन्फो सर्व्हिसेस 24 वर्ष चालू आहे. वेब मास्टर सर्व्हिसेस, वेबसाईट डिझाईन, डोमेन नेम, होस्टिंग वगैरे सर्व सेवांसाठी.
2 यश लाईफ कोच 19 वर्ष चालू आहे. लाईफ कोच वैयक्तिक आणि कौटुंबिक मार्गदर्शन, बिझनेस कोच, व्यवसाय मार्गदर्शन, मोटिवेशन सीकर ही झाली त्यांची. आणि सामाजिक कार्यासाठी खालील संस्थांशी संलग्न. 1980 पासून अल्कोहोलिक अनोनिमस AA याचे शुभचिंतक. 1989 पासून आश्रय ट्रस्ट वैद्यकीय धार्मिक संस्था सभासद. 2006 पासून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सभासद. 2008 पासून सावली अनाथाश्रम स्वस्तिन्यास बदलापूर संचालक. 2016 पासून ते 2021 पर्यंत कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग संस्था संचालक. 2017 पासून कुडाळ देशकर उद्योजक संघ संचालक. 2019 पासून परिवर्तन महिला संस्थेचे दिलासा विरंगुळा केंद्र सहाय्यक म्हणून. सामाजिक कार्यातील प्रेरणास्थान आई, वडील व बहीण ज्योतिताई यांच्यापासून. ही झाली खानोलकरांची माझ्या दृष्टीने योग्य ओळख. तरी अजून भरपूर असेल, पण माझ्याकडे उपलब्ध असल्याप्रमाणे ओळख करून दिलेली आहे. आता पुढची सूत्र मी खानोलकर सरांकडे देऊन त्यांना कार्यक्रम सुरू करण्याविषयी विनंती करतो. आवाज नाही. नमस्कार सगळ्यांना. एवढं भाग्य आहे की एका बंधुराजाकडून आणि त्या पण मोठ्या बंधूंकडून आपली ओळख होणं. आजचा जो विषय आहे ना, अपरिचित सिंगापूर. आयुष्यामध्ये ना काही गोष्टी आपल्याला उपभोगण्यासाठी निमित्त मात्र गोष्टी होतात. आणि 1985 मध्ये माझा भाऊ देवदत्त याचं अपघाती निधन झालं. एक वेगळं व्यक्तिमत्व आणि वेगळी छाप होती त्याची. त्या काळात पुण्याच्या 2 मित्रांबरोबर, म्हणजे जे इंजिनिअरिंग मध्ये त्याच्या बरोबर होते, त्याचबरोबर एक मित्र होता तो MSc ला पुणे युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडलिस्ट होता. त्यांच्या बरोबर काही बिझनेसच्या कामामध्ये देवदत्त असताना हा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे अपघाती मृत्यू झाल्यानंतर नैसर्गिक आहे, पुण्याची मंडळी भेटण्यासाठी आले कुटुंबियांना आणि त्यांच्या गप्पा माझ्याशीच झाल्या. आणि तेव्हा मला एक उलगडा झाला की माझ्या भावाने आपल्या मोठ्या भावाची एक वेगळी ओळख त्यांना करून दिलेली होती, जरी प्रत्यक्ष भेट नसल्यामुळे. आता त्यांनी मला सांगितलं की काही अपेक्षा होत्या आणि देवदत्ताच्या क्षमता होत्या, तर तुमचा आम्हाला कुठे व्यवसायात उपयोग होऊ शकेल तर ते आम्हाला आवडेल. आणि अशा रीतीने हे माझ्या बाहेर देशांच्या वाऱ्याची सुरुवात झाली. कारण माझ्या मते त्या अगोदर देवदत्त 2दा किंवा 1दा सिंगापूरला जाऊन आला होता. आणि तो व्यवसाय सगळा इलेक्ट्रॉनिक्सचा असल्यामुळे सिंगापूर हे एक चांगलं ठिकाण होतं त्याच्यासाठी. आता देवदत्ताचं वय तेव्हा 25 होतं आणि माझं 31 होतं. तर माझ्या 31व्या वर्षापासून हे अनेक वेळा देशाटन करण्याची संधी मला उपलब्ध झाली. पण एक भाग असा होता की हा कामाचा भाग होता, त्यामुळे मी टुरिस्ट नव्हतो, नोकरीही नव्हती आणि धंद्याचा मालकही नव्हतो. म्हणजे नंतरच्या काळात आतापर्यंत माझे ते
जपान पर्यंतचे बरेच बाहेर देशाचे प्रवास झाले. त्याच्यामध्ये मग मी कोण होतो, तर मी कन्सल्टंट होतो. मी काही गोष्टी ऑन कॉन्ट्रॅक्ट केलेल्या आहेत आणि एक लायझन पर्सन म्हणून असतं, लायझन ऑफिसर. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या इंडियातल्या एखाद्या बिझनेसमॅनला हवी असेल इंटरनॅशनली, तर तिकडे जाऊन त्याचा योग्य सप्लायर शोधणं आणि त्याच्या सर्व माहिती त्याला उपलब्ध करून देणं. त्यामुळे मी कन्सल्टंट होतो, ऑन कॉन्ट्रॅक्ट होतो आणि लायझन पर्सन म्हणून होतो. यात खूप श्रम झाले. माझ्या सगळ्या क्षमतांचा कस पण लागला, पण तेवढंच यशही मिळालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्ती प्रवास सिंगापूर, थायलंड, जपान, चायना आणि काही स्टॉप ओव्हर स्टे तैवान, हाँगकाँग, मलेशिया असे माझ्या नशिबाला आले. साधारण 12 वेळा सिंगापूरला जाण्यात आले. त्यामुळे मी म्हटलं अपरिचित सिंगापूर या विषयाने आपल्या सभासदांसाठी तो विषय निदर्शनात आणावा. कारण तब्बल 23 वर्षाचा मी सिंगापूरची प्रगती अनुभवली आहे. प्रगती अशी होत असते की ज्याला आपण परिवर्तन म्हणतो. म्हणजे एखादा साधं शहराचं चांगल्या बिल्डिंग मध्ये वगैरे रूपांतर होऊन एक वेगळं शहर बनतं, पण त्याच्यानंतर जी प्रगती असते त्याला आपण परिवर्तन न म्हणता उत्कर्ष म्हणतो. आणि हे जे उत्कर्ष आहे तो नंतरच्या काळात, म्हणजे अगोदर मी परिवर्तन बघितलं आणि नंतरचा उत्कर्ष एवढा आहे की एक मोठा आदर्श आहे सिंगापूर बऱ्याच गोष्टींसाठी. आता माझं वास्तव्य तिथे कधी महिनाभर, कधी 1.25 महिना आणि कधी 15 दिवस पण व्हायचं. त्यामुळे मला सिंगापूर हे चांगल्या रीतीने उपभोगता आलेलं आहे. त्याचे सर्व कोपरे उपभोगता आलेले. सिंगापूर केवढा आहे तर 60 लाख वस्ती आहे आणि त्याचा व्यास आहे तो फक्त 50 किलोमीटरचा आहे. तर मी गुगल वरून स्टॅटिस्टिक्स घेतले तर डोंबिवलीचं आकारमान आपल्याला माहिती आहे. तर तेवढे फक्त 10 डोंबिवली जर बसवले तर सिंगापूरचा अख्खा कंट्री होतो. आपल्याला काहीतरी आश्चर्य वाटते की एवढे छोटे कंट्री आहेत. आणि जर आपण वस्तीचा विचार केला, लोकवस्तीचा, तर सिंगापूरची लोकवस्ती साधारण 60 लाख आहे आणि डोंबिवलीच्या आजच्या डेटला 12.5 लाख आहे. म्हणजे 5 पट लोकवस्ती आणि 10 पट आकारमान ह्याच्यात सिंगापूर बसतो. त्यामुळे सिंगापूरचं बऱ्याच प्रमाणात वर्णन करणं हे सोपं आहे. आपण बाकी कोणत्याही मोठ्या कंट्रीचं असं वर्णन करू शकत नाही, कारण त्याला इतकी भौगोलिक आणि नैसर्गिक स्थित्यंतर असतात ती आपण सगळी कव्हर करू शकत नाही. आता इथून निघताना आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मिळतात. माझा पहिलाच प्रवास होता की एअरपोर्टवर पहिल्यांदा करन्सी सिंगापूर डॉलर मध्ये कन्वर्ट करायची, US डॉलर टू सिंगापूर डॉलर. त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये काय करायचं त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मी आधी एअरपोर्टवर करन्सी कन्वर्ट केली. माझ्या हातात सिंगापूर $100 नोटा आल्या. एअरपोर्टच्या खाली एक छान NTUC ही सिंगापूरची टॅक्सीची कंपनी. म्हणजे आपल्याकडे जर कोल्हापूर साईडला गेलं तर शेतकरी उद्योगांनी चालवलेले पेट्रोल पंप आहेत. आता शेतीचा आणि पेट्रोल पंपचा काही संबंध नाही, पण ह्या कोऑपरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात. तसंच ते NTUC ची कोऑपरेटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे तिथे आपल्या डीमार्ट सारखी स्टोर्स चालायची आणि ती बऱ्याच ठिकाणी असायची. बऱ्याच वस्तू मिळायच्या आणि किफायतशीर मिळायच्या. त्यामुळे मला सांगितलं होतं की एअरपोर्ट वरून खाली उतरायचं, टॅक्सी स्टँडच्या जवळ NTUC मधून पाहिजे तो सगळं परचेस करायचं. त्याप्रमाणे मी परचेस केला. जे आपल्याला काही दूध,
ब्रेड, दही वगैरे अशा गोष्टी लागतात त्या. कारण नंतर हॉटेलमध्ये जायचं असतं आणि बाहेर देशात आपण जातो ना, राहायला गेलं काही वर्ष तर आपण पैसे कन्वर्ट करणं विसरतो, पण तात्पुरतं जेव्हा जातो तेव्हा आपण कन्व्हर्जन करत असतो. आणि तेव्हा सिंगापूर डॉलर साधारण 25 रुपयाच्या दरम्यान असावा. म्हणजे $4 काही खाल्लं तर मग मनाला वाटायचं 100 रुपये गेले. NTUC मधून परचेस केला आणि तेवढ्यात मला एक बाहेर एक मशीन दिसलं की ज्याच्यात नोट टाकली की सुटे पैसे निघायचे. हे सगळं नाविन्य होतं. 1985 सालची गोष्ट आहे. तर मी एक 10-20 सिंगापूर डॉलर टाकून सुटे पैसे पण घेतले आणि टॅक्सीसाठी उभा राहिलो. काही फोटो त्या काळाचे मी तुम्हाला दाखवणार आहे. आत्ताच्या काळाचे फोटो दाखवण्यात काही अर्थ नाहीये, कारण आपल्यापैकी कोणी कधीही जावं. मी गेले 35-36 वर्षात असंच म्हणत आलोय की कुठेही बाहेर देशात नाही गेलात तरी शक्य असेल तर सिंगापूरला जाऊन या. म्हणजे तुम्हाला जागतिक जगातली सगळी जी काही उन्नती आहे, शोध आहे, जे काही आपल्याला ऍडव्हान्समेंट म्हणतो, ती सगळी आपल्याला एके ठिकाणी दिसू शकते. तर मी खाली टॅक्सी पकडली आणि टॅक्सी जेव्हा एअरपोर्ट मधून बाहेर येता एवढा आश्चर्यकारक धक्का बसला की रोडच्या वरच्या ब्रिजवरून एक विमान हळूहळू चाललं होतं. मी टॅक्सीवाल्याला विनंती केली, आपण थांबवू शकतो का म्हणून. त्यांनी टॅक्सी थांबवली. मला विचारलं काय झालं. म्हटलं हे बघायचं, हे दुर्मिळ गोष्ट आहे की रस्त्यावरून विमानाचा रस्ता आणि विमानाचा रनवे नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की हा एअरपोर्टचे 2 भाग आहेत ना, हा एवढा मोठा एअरपोर्ट आहे की त्याचे 2 भाग आहेत. त्यांना एकमेकांना, इकडचं विमान जर त्या बाजूला न्यायचं असेल तर तो फार मोठा फेरा पडू नये म्हणून हा ब्रिज केलेला आहे. आणि मग मी तुम्हाला फोटो दाखवणार आहोत, पण त्याच्यात 747 नाही. 747 म्हणजे आत्ता पण आणि त्या काळचं एक असं भारदस्त दिसणारं जम्बो जेट, जम्बो 747 आपण. तर मग टॅक्सी सुटली. पुढे आम्ही सिंगापूर शहराच्या, आता सिंगापूरचं टोटल आकार सांगितलंय तुम्हाला. सिंगापूर जे मेन शहर आहे त्या दिशेने निघालो. तर टॅक्सीमध्ये एक आवाज यायला लागला, टिंग 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 टिंग. 2दा-3दा असा आवाज आल्यानंतर मी टॅक्सी मालकांना विचारलं की काय हा प्रकार आहे. ते म्हणाले मी जेव्हा 80चा स्पीड क्रॉस करतो तेव्हा ही बेल वाजते आणि ती मला इंडिकेशन आहे. म्हणजे त्याला आपण स्वतःला शिस्त लावणं म्हणतो. तर हे माझ्यासाठी इंडिकेशन आहे की मी 80चा स्पीड क्रॉस नाही करायचा आहे. तेव्हा त्याला पण कळलं मला काही कुतूहल आहे. तर मग त्यांनी मला एक ना टेम्पो म्हणजे गुड्स कॅरियर जो असतो, सामान नेणारा, ही एक गाडी दाखवली आणि मला म्हणे त्याच्यावरती एक येलो बल्ब आहे, बघितलात का तुम्ही. मी म्हटलं हो. तो बघा मधून मधून लागतोय आणि मधून मधून जातोय. त्याला पण म्हणाले आतमध्ये असा अलार्म आहे, पण गुड्स कॅरियरला 40चा स्पीड क्रॉस करता येत नाही. आता त्याला दिवा वरतून का दिलाय, कारण गुड्स कॅरी करणारी लोक बरेचदा नियम तोडतात आणि तो दिवा कोणत्याही पोलिसाला दिसून पोलीस त्याला चार्ज लावू शकतो. अशा 85 सालात या छोट्या छोट्या गोष्टींची ज्याच्यात शिस्त भरलेली आहे त्याचा मला अनुभव तिथेच आला. पुढे येऊन सरंगोन रोडला टर्न मारून मला जे अपेक्षित हॉटेल होतं, हॉटेल ब्रॉडवे, तर हॉटेल ब्रॉडवेला मी उतरलो. ब्रॉडवे माझ्या मते 7-8 मजली हॉटेल होतं आणि फार प्रेमाची माणसं तिथे होती. आता ही प्रेमाची कशी होती, तर हा जो पुण्याचा ग्रुप सातत्याने जायचा, म्हणजे तिथे कसं घरेलू नातं तयार झालेलं होतं. इतकं असं नातं होतं की बरेचदा येताना सामान वाढलं तर $8 प्रति किलो देण्यापेक्षा
ते तिथे ठेवलं जायचं हॉटेलमध्ये आणि पुढल्या वेळेला कोण गेलं की त्याला ते मिळायचं. आम्ही ब्रॉडवेला गेलो. आता हे ब्रॉडवे हॉटेल आणि मी सरंगून रोडचा उल्लेख केला, त्याला सिंगापूरमध्ये लिटिल इंडिया म्हणतात. मग तिथे सरंगून प्लाझा आहे, म्हणजे सरंगून स्क्वेअर आहे, तिथून सरंगून रोड तयार होतो, तिथे सरंगून प्लाझा आहे. असतील देवांचे मंदिर सिंगापूरमध्ये, पण तिथे एक छान देवी मंदिर आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेर देशात राहतो आणि काही काळ घालवतो तिथे, तेव्हा आपल्याला एक आपल्या आत्म्याची एक मोठी भूक तयार होते की मला देवळाचं दर्शन व्हावं, कळसाचं दर्शन व्हावं, मूर्तीचं दर्शन व्हावं. तर मी तुम्हाला फारसं टुरिझमचं सांगणार नाहीये, पण काही गोष्टी उल्लेख करणं गरजेचं आहे. तर देवी मंदिरच्या जवळपास एक हॉटेल अँबॅसिडर आहे, म्हणजे एक थोडा टर्न मारून, जे 5 स्टार हॉटेल आहे. पण या सरंगून रोडला ना आजही इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. कोमला विलास, बनाना लीफ, आनंद भवन. आता ही पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे, 100% व्हेजिटेरियन. नंतर एक इंडियन फूड म्हणून होतं, जिथे मुरुक्को पराठा म्हणून मिळायचं. आता लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं, जेव्हा आमच्यासारखा मनुष्य बाहेर जातो तेव्हा खर्च कसा आपल्याला कमी करता येईल, कारण आपण छानछोटीसाठी किंवा फिरण्यासाठी जात नसतो की बाबा इतकं बजेट आहे आणि एवढे पैसे उडवायचे. त्यामुळे हा मुरुक्को पराठा बहुतेक 40 सेंटला मिळायचा. आणि जे आपले काही उपासाचे दिवस, आठवड्याचे 3 दिवस सोडून तो मला खाता येत होता. याच लिटिल इंडिया आणि सरंगून रोडवर एक मोहम्मद मुस्तफा म्हणून शॉप होत. 2 शॉप्स होते. हे याचा उल्लेख मी करतो. तसंच ना सिंगापूरमध्ये जसं हे लिटिल इंडिया होतं, एके ठिकाणी चायना टाउन पण होतं. आता हा जो मोहम्मद मुस्तफा आहे ना, म्हणजे आपल्याकडे कोणीही नजदीकच्या नाही, पूर्वंपार या 35 वर्षामध्ये 36 वर्षात जे मला माहितीये, कोणीही जरी सिंगापूरला गेला तर त्याला मोहम्मद मुस्तफा माहिती आहे. पण हा जो मोहम्मद मुस्तफा आहे ना, तो 2 दुकानांच्या गाळ्यात असताना मी बघितलंय आणि आपले विकास पाटील यांनी पण बघितलंय, त्यांचा उल्लेख नंतर होईल. म्हणजे 4 टप्प्याचे प्लास्टिकच्या बास्केटमध्ये छोट्या मोठ्या खूप वस्तू असायच्या. दुकानाच्या एका दुकानातून जाऊन दुसऱ्या दुकानातून बाहेर यायचं आणि तिथे काउंटरवर ते आपण काय काय घेतले त्याचे पैसे द्यायचे. 2 गाळ्यामध्ये असलेला मोहम्मद मुस्तफा आज एक मोठं संस्थानिकासारखं स्थान आहे त्यांचं सरंगून रोडला. खूप मोठं आहे, म्हणजे अर्धा पाऊण किलोमीटर बाय अर्धा पाऊण किलोमीटर एवढं मोठं प्रस्थ आहे. भव्य दिव्य डिपार्टमेंटल स्टोअर, मनी एक्सचेंज वगैरे शब्दात नाही सांगता येणार एवढं प्रस्थ आहे. पण हा मोहम्मद मुस्तफा 2 गाळ्यात असलेला आम्ही अनुभवला आहे. पण प्रत्येक जो टुरिस्ट यायचा तो त्याच्याकडे जाऊन 2-2 थैल्या भरून सामान घेतल्याशिवाय परत सिंगापूर नाही सोडायचं. आता माझी राहण्याची ठिकाणं 5 होती एकंदर. एकदा मला कुठे हॉटेलमध्ये जागा नाही मिळाली, तेव्हा मी एखाद्या छोट्या, ज्याला गेस्ट हाऊस म्हणतो, ह्याच्यात राहत होतो. हॉटेल ब्रॉडवेचा तुम्हाला उल्लेख केलाच आहे, म्हणजे ते एक दुसरं घर होतं. कधीही 15 दिवसांनी, महिन्यानी जाऊन तिथे राहायचं. तिथे बुकिंगचं कधी आम्हाला त्रास नाही झाला. हॉटेल अँबॅसिडर त्याचा उल्लेख होईल पुढे. मी याचा उल्लेख केला होता. इथे मला एकदाच राहता, म्हणजे मी राहिलोय, कारण माझ्याबरोबर फार मोठा VIP होता पुण्याचा. चार्टर्ड अकाउंटंट होता, बलाढ्य होता, धनाढ्य होता.
आणि त्याचा या कंपनीशी जवळून संबंध होता. तर त्याला प्लीज करण्यासाठी हॉटेल अँबॅसिडरला राहिलो होतो. पण जो माझा लांबलचक स्टे जेव्हा झालेला आहे 1 महिना 1.5 महिना, ते मी बँकोलिन स्ट्रीटला, आता मी तुम्हाला सरंगून रोड सांगितला, तर सरंगून रोडला पॅरलल एक रस्ता होता बँकोलिन स्ट्रीट. पण पॅरलल जरी असला तरी सरंगून रोड जिथे संपायचा तिथून जो तो चालू व्हायचा त्या रस्त्याची माझा खूप संबंध आलाय. म्हणजे बँकोलिन स्ट्रीट म्हणजे सिमलिम टॉवर, सिमलिम स्क्वेअर, त्या बँकोलिन स्ट्रीटवर एक ली होमस्टे म्हणून होता. हा फार महत्वाचा स्टे माझ्या आयुष्यात होता, कारण मी इथे दिवसेंदिवस राहायचो. कारण तेव्हा ब्रॉडवेचे पैसे जास्ती वाटायचे. फिलिप च्यू म्हणून त्याचा मालक होता, त्याची बायको, दोघे मस्त असे सटसटीत बुटके दोघे, आणि त्याची एक मोठी बहीण होती. तिचं सासर चायनामध्ये होतं. पण ती हे फिलिप वगैरे सगळे, कारण मी 31 वर्षाचा होतो, त्यामुळे खूप माझ्यासाठी वयाने मोठी माणसं होती. पण ती जी काही बहीण होती ना, ती आपल्या घरातली एखादी शिस्तबद्ध बहीण कशी असू शकते अशी होती. मला ती कॉफीमध्ये, मी कॉफी बाज, आणि तिथे कॉफीला काही मर्यादा नव्हती, पण मला कॉफीमध्ये ती दूध आणि साखर घ्यायला नाही द्यायची. नो 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 म्हणायची. आता मला तिकडे रावी म्हणजे रवींद्र हा शब्द लांब राहिला कुठच्याही देशात, मग ते जपान असून दे, थायलंड असून दे, चायना असून दे, रवीला पण ते रावी म्हणायची. नो रावी, नो शुगर, नो मिल्क. आणि मला त्याचा जाच व्हायचा, कारण मी कॉफी बाज होतो. आता साखर आणि दुधाशिवाय कॉफी कशी पिणार. एकदा असं झालं ना, त्याच्याच खाली एक रेस्टॉरंट होतं, इथे मी जाऊन मग चोरून, म्हणजे ही फ्री असायची कॉफी, ती सोडून मी तिथे पेड कॉफी मस्तपैकी मोठ्या ग्लासमध्ये ऑरेंज कलरची कॉफी प्यायचो. एकदा तिने मला तिकडेही पकडलं, अशी कटाक्ष टाकला रागीत, आय एम डुईंग गुड फॉर यू अँड यू वॉन्ट टू डू बॅड फॉर यू, असं मला तिने सांगितलं. आणि असा एक तिकडचा तो अनुभव आहे. पण या होमस्टे बद्दल जर सांगायचं झालं ना, तर एक चांगली गोष्ट मी शिकलो. दररोज त्याच्या समजा एक 40-50 खोल्या होत्या, तर दररोज हॉटेलची किंवा त्याची एक खोली ही बारीक बारीक पद्धतीने पूर्णपणे क्लीन व्हायची. दररोज बेडशीट्स बदलणं, आणि आठवड्यातून एका रूमला कलरिंग व्हायचं. वर्षातून अखंड हॉटेलच्या सगळ्या रूमचं कलरिंग व्हायचं. पण कलरिंग साठी बाहेरची लोक नाही यायचे. आता जो आपण रोलर बघतो, एक शिडी रोलर, फिलिप आणि त्याची बायको, म्हणजे दुपारी कपडे वगैरे धुवून झाले, इथे आपल्या एका रूमला कलर काढायचे 2-3-4 तासात. त्याच्या अगोदर ती सकाळपासून रिकामी केलेली असायची. तर हा एक फार चांगली गोष्ट मी फिलिप च्यू कडून शिकलो. एकदा काय झालं, तिकडची माझी जी काम करण्याची पद्धत होती ना, ते मी त्याच्यासाठी मला रात्री 11 ते 1-1:30 बसायला लागायचं. आता ह्या खोल्या होत्या, पण त्याचा टीव्ही एकाच रूम मध्ये होता, फोन ज्याला आपण हॉल म्हणतो, वेटिंग रूम. तर तिथे बसून तिकडच्या 11 ते 2 मी काही कामं करायचो. त्या कामाचा उल्लेख नंतर करतो. पण एकदा एक फॉरेनर ग्रुप बसला होता 15-20 जणांचा, आणि तो इंडियातून जाऊन आला होता. मला मी काही त्यांच्याकडे लक्षही नव्हतं, पण कानावर गोष्टी काही येत होते. तर त्याच्यात एक सँडो बनियन घातलेली युरोपियन मुलगी म्हणाली, व्हेरी बॅड इंडिया. इफ यू गो आउट, people look at you like they have not seen girl any time before. म्हणजे इंडियामध्ये जर आपण बाहेर पडलो तर लोक आपल्याकडे असं बघतात की ह्यानी मुलगी कधीच बघितली नाही आयुष्यात. आणि म्हणाले,
मला फार रेस्ट्रिक्शन्स होतं तिथे फिरायला, त्यामुळे मी इंडिया एन्जॉय केलं नाही. हा माझ्यासाठी एक मनाचा भाग होता माझ्या देशाबद्दल, कारण माझा देश असा नाही आहे. तर मी गेलो त्यांच्या राऊंड टेबल मध्ये, मी एक माझी चेअर घेतली आणि मी म्हटलं मी बोलू का इकडे, आय एम फ्रॉम इंडिया. म्हणाले बोला. ती कावरी बावरी झाली, कारण तिला हे अपेक्षित नव्हतं की इंडियाचा कोणतरी येऊन इथे इंटरफिअर करेल म्हणून. मी म्हटलं आमच्याकडे एक अशी म्हण आहे की जसा देश तसा वेश. तुम्ही या उघड्या नागड्या कपड्यांनी जर इंडियात फिरलात तर तुम्ही एक इंडियन लोकांसाठी मोठा अट्रॅक्शन आहातच, आणि एक अनहेल्दी अट्रॅक्शन आहे, हे चांगलं अट्रॅक्शन नाहीये. आणि तेव्हा लोकांनी तुमच्याकडे बघितलं, कॉमेंट्स केले, तर त्याचा तुम्हाला का राग आला? तिकडच्या पद्धतीने तुम्ही जरी कपडे नाही घातले तरी तिकडच्या जी काही लेडीज आहेत ते अंगभर कपडे घालतात, तर यू शुड हॅव कव्हर्ड युअर बॉडी. तुमची बॉडी पूर्ण कव्हर करूनच तुम्ही तिथे फिरायला पाहिजे, कारण ती तिकडची संस्कृती आहे. आणि सगळे स्तब्ध झाले. 2-3 फॉरेनर्स म्हणाले बरोबर आहे. मी म्हटलं मला तुमच्या कोणाचाही इन्सल्ट नाही करायचं आहे, पण तुम्ही टुरिस्ट आहात, कुठच्याही प्रांतात जा, कुठच्याही देशात जा, पण कमीत कमी तुमचा पेहराव आहे ना, तो तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. आता मी सांगितलं की तिथे मी 11 ते 2 काय करायचो, कारण मी तुम्हाला म्हटलं मी कन्सल्टंट, ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि लायसन्स सगळी कामं एकमेकात करायचो. म्हणजे गेलं की कुठच्याही 2 कंपन्यांची आणखी कामं माझ्याकडे असायची. तर रात्री तिकडे येलो पेज 2 असे मोठे खंड होते 3-3 इंचाचे, आणि एक बसची डिरेक्टरी होती 1-1.5 इंचाची. तर ही 3 पुस्तकं घेऊन बसायची आणि येलो पेज मधून मी कंपन्यांचे ऑफिसेसचे पत्ते, फोन नंबर काढायचो, आणि त्याच्यानंतर बस गाईड मध्ये बसून मी उद्या काय करायचं. पण मला आजही अचंबा वाटतो की ही लिस्ट माझ्याकडे नेहमी 20 ते 25 ऑफिसेसची असायची, आणि मी 15 ते 20 ऑफिसेस दररोज कव्हर करायचो. आणि मी 3 दिवस राहिलो तर तेवढा सगळा भाग कव्हर करायचो. म्हणून मी मगाशी म्हटलं श्रम खूप झाले, पण त्या श्रमाचं चीज झालं आणि मला यश मिळालं. तर असाच जे ते मगाचा किस्सा सांगितला इंडियाबद्दल, त्या फॉरेनरचा जो अनुभव होता तो अशाच वेळेला होता. त्याच्यासाठी मला नेहमी रात्री साधारण 10:30 ते 2 वाजेपर्यंत बसून ही सगळी लिस्ट काढून उद्या सकाळी किती वाजता निघायचं, कुठून सुरुवात करायची, आणि एकेकाला फोन करत पुढे जायचं. म्हणजे एका पार्टीकडे जाताना दुसऱ्याला, त्याच्या पुढच्याला फोन करायचा, त्याच्या पुढच्याला करायचा, आणि जर पार्टी खूप मोठी असली तर 2 बस स्टॉप अगोदर उतरायचं आणि टॅक्सी करून जायचं. याचा एक मोठा अनुभव मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. डायथेलम सिंगापूर. आता ही जी काही पुण्याची कंपनी होती ना, ते इलेक्ट्रॉनिक कॅलिब्रेशन इन्स्ट्रुमेंट्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अशा प्रकारच्या ह्याच्यात होती. म्हणजे ऑसिलोस्कोप, बीएमएम स्कोप, इंटू 1, इंटू 10 प्रूफ वगैरे हे त्यांचे प्रॉडक्ट्स होते. ऑसिलोस्कोप इम्पोर्ट व्हायचे आणि डीएमएम स्कोप आपले इंडियाचे मेड इन सिंगापूर बनवून युरोपियन कंट्रीमध्ये जायचे. इकडे एक कंपनी होती ज्याच्यात 49% भागी इंडियन कंपनीची, म्हणजे पुण्याच्या कंपनीची, आणि 51% भागी ही सिंगापूरच्या कंपनीची. तर ह्या 49-51% मध्ये बँक अकाउंट होतं. आणि 3 गोष्टी मला सांगायला आवडेल. हे डीएमएम स्कोप मी तुम्हाला सांगितलं, मेड इन म्हणजे इंडियात बनवून पण त्याला मेड इन सिंगापूर करून आपण एक्सपोर्ट करत होतो ब्रिटनला. त्याच्यानंतर खूप गोष्टी इंडियामध्ये लागायचे आपल्याला, मायक्रो स्विचेस, कपॅसिटर्स, आयसीज वगैरे अशा खूप गोष्टी लागायच्या.
आणि हा जो इंटू 1 इंटू 10 म्हणून एक प्रोब होता, म्हणजे आपण आता इयरफोन वापरतो तेवढाच होता तो, पण त्याच्यात 83 भाग होते आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण इंडियात केलं होतं आणि ते पण आपण एक्सपोर्ट करत होतो मोठ्या प्रमाणात. ते मला आठवतंय साधारण 700-750 रुपये त्या प्रोबची किंमत होती तेव्हा, 85, 89, 90 पर्यंत. या काळामध्ये सर्वसाधारण आपल्याला माहिती नसेल, एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे तेव्हा $300 न्यायला परवानगी होती, बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर आपल्याला डिक्लेरेशन करायला लागायचं आणि त्याची पासपोर्टवर एन्डॉर्समेंट व्हायची आणि ते ऑफिशियल डॉलर असायचे, म्हणजे बँकेची पावती वगैरे सोबत असायची. आणि एक दुसरी सोय होती, ती म्हणजे आपण तिकडून एखादी गोष्ट परचेस केली, ती रिपेअर साठी पाठवतोय, तर त्याची जाताना एन्डॉर्समेंट करायची. मी समजा एखादा भारी कॅमेरा नेतोय, त्याची एन्डॉर्समेंट म्हणजे नोंद करायची पासपोर्ट मध्ये, आणि आल्यानंतर म्हणजे त्याच्यावर ड्युटी लागू नये म्हणून ती प्रोव्हिजन होती. अशा एन्डॉर्समेंट माझ्या त्या पासपोर्टवर मी काल परवाच बघितलं, एक व्यवस्थित 10, 12, 15 आहेत. आता ही जी सिंगापूरची कंपनी होती, म्हणजे 49-51% भागीचा विषय सांगितला, ती वेगळी, ती या ट्रेडिंग साठी, री एक्सपोर्ट साठी वापरली जायची. पण सिंगापूरला एक सौर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून होते, जे ल्युट्रॉनचे मल्टीमीटर्स बनवायचे. आपल्याला कॉमन जर माणसाला म्हटलं तर मल्टीमीटरचे 2-3 उपयोग माहिती आहे, एक व्होल्टेज चेक करायला, एम्पिरेज चेक करायला वगैरे वगैरे. पण त्या काळात मला काम करता आलं 2.5 मल्टीमीटर्स, 3.5 मल्टीमीटर्स, 4.5 मल्टीमीटर्स. म्हणजे हे मल्टीमीटर दिसायला जरी सोपा दिसला तरी त्याला खूपशी फंक्शन्स होती. आता ह्या कंपनीचे 3 मालक होते, हॅरी टॅन, एलन हॉन आणि टोनी को. 3 मालक आणि तिघही छान मित्र होते. एलन हॉनचे वडील मिनिस्ट्रीमध्ये होते, हॅरी टॅन तर बॉर्न रिच होता, आणि टोनी को. एकदा काय झालं, ही एकदम छान मैत्रीच होती, म्हणजे जायच्या पूर्वी पण कळवायचं, गेल्यानंतर हाय हॅलोचे फोन करायचे. फोन कसे करायचे तर तेव्हा रोडवर पब्लिक फोन आणि इंटरनॅशनल फोन असे असायचे. कॉइन टाकायचा आणि लोकल फोन करायचा, कॉइन टाकायचा आणि इंटरनॅशनल फोन करायचा. इझी होतं, इमिजिएट कनेक्टिव्हिटी. तर टोनी कोने मला सांगितलं की तुम्ही आहात सिंगापूरमध्ये, तर उद्या माझ्या दुकानात, नवीन दुकानाचं उद्घाटन आहे सिमलिन स्क्वेअर मध्ये. सिमलिन स्क्वेअरची बिल्डिंग मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर 8:30 वाजता तुम्ही उद्घाटनाला या. आता आपण इकडे म्हटलं ना, दुकानाचं उद्घाटन म्हटल्यानंतर काम असणार ना त्याला, आमची मानसिकता. आणि म्हणून मी 8 वाजताच गेलो आणि बाहेर उभा राहिलो. थोड्या वेळाने शटर उघडून 3 माणसं आत गेली. मी त्यांना विचारलं, व्हेर इज टोनी? ते म्हणाले माहिती नाही. बघा गंमत आहे. तर मी परत एकदा चेक केला, मला दिलेला पत्ता मजला बरोबर आहे की नाही, तो बरोबर होता. आणि 8:30ला 5 मिनिटं असताना टोनी आला, टोनी को, AOH. मला म्हणाले, आय हॅड कॉल यू बाय 8:30, आणि तू लवकर का आलास? मला त्यांनी 5 मिनिटासाठी प्रश्न विचारला, पण माझ्या मनात होतं मी अगोदर 25 मिनिटापासून इथे थांबलोय आणि मला वाटलं तू नवीन दुकान चालू करतोयस, ऑफिस, तर तुला माझी काहीतरी मदत होईल, हे मी मनातल्या मनात ठेवलं. तर मी म्हटलं, मला एवढंच सांग की तू यायच्या अगोदर 3 माणसं आत शिरली होती आणि बाहेर निघून गेली, ती कोण होती? ते म्हणाले, नाही, मी घरून निघताना 4 टेलिफोन बुक केले.
ऐकण्यासारखी गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट आहे. कारण आम्ही तेव्हा 8-8 वर्ष टेलिफोनसाठी थांबत होतो. तो म्हणाला, मी घरून निघताना फोन केला टेलिफोन कंपनीला की मला ह्या 4 लाईन पाहिजेत, आणि ते तिघे येऊन लाईन चालू करून गेले असते. हा एक धक्का होता. मग झालं, तिथे मी त्याच्याबरोबर बसलो. अर्ध्या तासाने त्याची बायको, मुलगा, मुलगी आली. मुला मुलीच्या पाठीवर दप्तर लावलेलं होतं आणि त्यांनी काहीतरी नूडल्स वगैरे मागवले ऑफिसमध्ये. मलाही मागवले. आम्ही 5 जणांनी नूडल्स खाल्ले आणि तिथून त्या मुलांना त्यांनी शाळेत पाठवून दिलं. किती सोपं बघा. मला वाटलं की अरे, ही संस्कृती आपल्याकडे येणार आहे का कधी, कशी येऊ शकते. मग मी एकदा टोनीशी बोललो हा विषय, कारण हा संस्कृतीचा एक्सचेंजचा विषय असतो. तो म्हणाला की आम्ही घरी आंघोळ करतो, कपडे वॉशिंग मशीनला लावतो, इस्त्री करतो, त्याच्या पुढची सगळी कामं बाहेर करतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. कारण आमच्यापैकी प्रत्येकाला आपला वेळ हा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने युटिलाइज करायचा आहे. तर हा झाला टोनिकोचा किस्सा. ॲलन हॉंग, मगाशी म्हटलं त्याचे वडील मिनिस्टर ऑफ फूड होते, म्हणजे सगळं धान्य वगैरे. तर मी फार उपद्व्यापी होतो, कारण ना फोंडाघाट फार्मसी ही माझ्या नात्यात होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, चरक फार्मा आहे, तो पण अख्खा मग फोंडाघाट फार्मसी मधून विकत घ्यायचा. आणि त्या मीटिंग मी अटेंड केलेल्या. तर मला वाटलं की आपण आपला भारतातला मध सिंगापूर मार्केटमध्ये किंवा तिथून बाहेर जात असेल तर बघावा. पण ते माझं काम फेल झालं, कारण तिथे इंडियाच्या 65% रकमेला ऑस्ट्रेलियन मध अवेलेबल होता. पण मला त्यांनी एक ऑफर दिली. मला म्हणाले, इंडियातली मिरी तू प्रोक्युअर करू शकतोयस तर बघ, ती सिंगापूर गव्हर्नमेंट इम्पोर्ट करेल. आणि त्याच्यावर मी काम केलं. एक कन्साइनमेंट गेली, पण आपल्याकडे एक विषय होता की एखादी कन्साइनमेंट झाल्यानंतर सगळे डायरेक्ट होतात, आणि ते पुढे झालं की नाही मला आठवत नाही. मी तुम्हाला सायमल्टेनियसली काही किस्से पण सांगतोय. मगाशी जो बँकोलिन स्ट्रीटचा उल्लेख केला मी, म्हणजे फिलिप च्यूचं होमस्टे, त्याच्या शेवटी ना हे सगळे रिमोट एरिया होते. म्हणजे लिटल इंडिया, बँकोलिन स्ट्रीट, आणि तिथून 10 मिनिटं चालून गेलं तर हाय स्ट्रीट, म्हणजे आपल्या फोर्ट सारखा एरिया होता. आणि एका बाजूला हाय सोसायटी होती, रोचर स्ट्रीट म्हणून. त्याच्या पलीकडे सिंगापूर वस्ती होती. आता याच्या बाबत मी फार ऑथेंटिकेट नाही सांगत आहे, पण मी थोडस सिंगापूरचं दर्शन घडवणार आहे आपल्याला. इथे मेट्रो नव्हती तेव्हा. ही पण साधारण 89ची गोष्ट असावी. बँगोली स्ट्रीटच्या शेवटी एक बोर्ड होता, मेट्रो रेल्वे स्टेशन, आणि रेल्वे स्टेशनचं नाव धोबी घाट. एवढं बरं वाटलं की सिंगापूरला मेट्रो रेल्वे स्टेशनचं नाव धोबी घाट ठेवायला लागलं. तर मी कधीतरी 2-3 दिवस मोकळे असले आणि कामं संपली की थोडा रेंगाळायचो इकडे तिकडे. पैकी मी त्या धोबीघाटचं काम कसं चाललंय, खालून माती कशी, कारण शहरातली सगळी स्टेशन्स ही अंडरग्राऊंड असतात, ते काही वरती बांधलं जात नाही. तर ते सगळं बघण्यासाठी तिकडे एक बस स्टॉप होता, टोटल रिकामा होता, आणि त्याच्यावर बसलो होतो. सावली होती, समोर काम चालू होतं. रस्ता एकंदर पूर्णपणे निर्मनुष्य होतं. दुपारचे 2:30 वाजले असावे. आणि आपल्याला सवय आहे की शिटीवर एखादं गाणं गुणगुणायचं आणि असं रिलॅक्स टाइम करायचं. तसं मी शिटीवर गाणं गुणगुणत होतो, आणि थोड्या वेळाने मला अशी हालचाल वाटली आजूबाजूला. मागे वळून बघतो इथलं तर 5-6 शाळकरी मुलं 7वी-8वीची जमा झालेली होती, आणि त्यांच्यासाठी हे आश्चर्य होतं की तोंडाने सिटी म्युझिकल वाजू शकते.
आणि ते हळूहळू तोंड असं फिरवून हा कोणतरी गोरीला चिंपांजी आल्यासारखं माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागलं. मग ते 6 मुलांना मी ती शिटी वाजवून दाखवली. त्यांनी थोडा प्रयत्न केला असेल, ते काही जमलं नाही. त्याच्यात एक 5-7 मिनिटं छान गेली आणि मग मी धोबी घाटवरून परत आलो. तुमच्यापैकी कोणी गेलं तर हा धोबी घाट शब्द तरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्या लिटिल इंडिया म्हणजे सरंगून रोडला एक बजाज स्कूटरचं शॉप होतं. तुम्हाला आठवत असेल त्या काळी आपल्याला 8-8 वर्ष लागायची स्कूटर बजाजची. 4,700 रुपयाला होती, पण त्याला वेटिंग पिरियड खूप होता. तर बजाजच्या स्कूटर तिकडे होतं आणि तो होता, मला त्याचं नाव मिळालं नाही, कार्ड मिळालं नाही. तर तो फार प्रेमात होता, कारण तो इंडियन स्कूटर्स विकायचा आणि ताट कॉलर करून विकायचा, प्राऊडली विकायचा. तेव्हा चेतक आली नव्हती, चेतकच्या पूर्वीच्या स्कूटर्स, बजाज सुपर वगैरे. आता मी मगाशी सांगितलं की विकास पाटील आणि मी सिंगापूरच्या एका प्रवासात एकत्र होतो. थायलंड, सिंगापूर. म्हणजे आम्ही 4 होतो, त्याच्यापैकी 2 पुण्याचे होते, जे मालक वर्गातले होते, आणि माझ्या भावाचे मित्र होते. त्यामुळे मित्रच होतो आम्ही. बिझनेस रिलेशन काही असू शकतं. तर खूप गमती जमती झाल्या. त्याच्यात सिंगापूरच्या गमती जमती मी जरा सांगतो तुम्हाला. सिंगापूरमध्ये काय काय आहे, तर एक अगदी भव्य दिव्य मोठं बोटॅनिकल गार्डन आहे, वनस्पती गार्डन. हे केवढं मोठं, मला वाटलं होतं कोणत्या तरी मोठ्या लॉनच्या फील्ड मध्ये आपण फिरायला आलो, पण त्याच्यात बोनसाई पासून असंख्य प्रकारची झाडांची लागवड होती. त्याचाही एक फोटो माझ्याकडे येतो, नंतर दाखवेन. एक झू होता, जो सगळ्या ठिकाणी राणीबाग होता तिकडे, पण तो झू वेगळा होता. त्या झू मध्ये मी एंट्री घेतली आणि पहिली म्हणजे ना, सुरुवातीलाच उजवीकडे एक बकरी बांधलेली होती आणि त्यांनी लिहिलं इंडियन गोट. मी म्हटलं आम्ही शेकडो बकऱ्या दर शनिवारी रात्री जाताना बघतो, पण ती इंडियन गोट ही इतर लोकांसाठी होती. इथे पुढे गेल्यानंतर व्हाईट टायगर्स होते. मग पक्ष्यांच्या दालनात गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला पायाला वेळचे घालून, पायाला चिकटून मोर जात आहेत, वेगळे वेगळे पक्षी जात आहेत, आर्टिफिशियल धबधबे आहेत. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं जे प्रेक्षणीय ठिकाण आहे त्याला सेंटोसा आयलंड म्हणता येईल. सेंटोसा आयलंड असं आहे की तुम्ही सकाळी गेलात तर रात्रीपर्यंत, काळोख झाल्यानंतर पण तिथे रमू शकता. फक्त खाणं तुम्हाला तिकडचंच करायला लागतं. तर विकास पाटील, मी म्हणजे आम्ही 4घही सेंटोसाला गेलो होतो, कारण एरवी कामासाठी गेल्यानंतर फिरणं नाही व्हायचं. आणि चुकून कधी जर गॅप आली, 2 दिवस त्यांचे नॅशनल हॉलिडे वगैरे आले, तर असा चान्स मिळेल. तर तिथे स्विमिंग पूल होता. स्विमिंग पूल कसं होतं, तर खाडीचं पाणी म्हणजे समुद्राचं पाणी असं आतमध्ये आलेलं होतं आणि त्याला काही असं दोरी बांधून वेगळा भाग केला होता स्विमिंगसाठी. पण कॉस्ट्युम शिवाय आपण जाऊ शकत नाही तिकडे. कॉस्ट्युम मला मिळाली नाही, असायची पण त्या दिवशी नव्हती. आणि मी पाण्याचा फार वेडा आहे, एवढा वेडा आहे की माझं गोराई मधलं पाण्यातला रेकॉर्ड 7.5 तासाचा आहे. त्यामुळे पाणी आहे आणि मी नाही उतरलो, हे माझ्यासाठी जरा मलाच पचनी पडणार नव्हतं. म्हणून मी या तिघांना म्हटलं चला जरा फिरत फिरत या समुद्राच्या त्या पुढच्या भागापर्यंत जाऊ, म्हणजे जिथे लोकवस्ती नाही आहे आणि मी माझ्या इनर शॉर्ट मध्ये उतरू शकेल. म्हणजे असं एखादं ठिकाण असतं जिथे कोणीच तुम्हाला बघत नसतं. तर ह्या तिघांना घेऊन मी तिथे गेलो. हे तिघेही वाढून बसले. मस्त, मी खूप ऊर्जा आली मला की आता आपण पाण्यात उतरणार, आणि मी पाण्यात उतरलो.
मला सांगा, मी स्विमिंग पूलचा 150 मीटर रेग्युलर स्विम करणारा स्विमर, म्हणजे 50 मीटरच्या 3 राऊंड. पाण्यात उतरलो खरं, पण मला असं माहित नव्हतं की जगात असा पण समुद्र आहे की जिथे तुम्ही 2 फूट पुढे पाण्यात उतरलात तर 25 फूट खाली जाऊ शकता. आणि तो एवढा असा व्हर्टिकल कट होता, माझी श्वास पण घेतलेला नव्हता आणि ठपकन 15-20 फूट मी खाली गेलो. आता स्विमिंग येत होतं म्हणून मी जीवाचा हिया करून कसा बसा वरती आलो आणि येऊन ह्या तिघांबरोबर साईडला वाळून बसलो. या तिघांना प्रश्न पडला की आज एकच डुबकी घालून आलाय आणि परत काय हालचाल करत नाहीये. मग त्यांना सांगितलं, जीवावर बेतलं होतं. देशाच्या बाहेर पाण्यामध्ये मला 2दा जीवावर बेतलेलं आहे. एकदा पटायाला, पण तो पण काहीतरी वेगळा विषय होईल तेव्हा आपण सांगू. मी म्हटलं माझ्या जीवावर बेतलं होतं, परत उतरायची माझ्यात हिंमत नाहीये. मग आम्ही 15 मिनिटं अर्धा तास कपडे सुकवून वगैरे परत सेंतोसा जॉईन केलं. सेंतोसाचे काही फोटो आहेत वॅक्स म्युझियम, म्हणजे दिवस पुरा पडणार नाही. डान्सिंग फाउंटन, खूप गोष्टी तिथे आहेत, पण आपल्याला वेगळा भाग समजून घ्यायचा आहे. आता रमेश पाटील पण इकडे आहेत, विकास पाटील, रमेश पाटील हे दोघेही माझे आते भावंड आहेत आणि सख्खे भावंड आहेत. रमेश पाटील आपल्याला माहिती आहे, आपण त्यांना जादूगार रमेश म्हणून ओळखतो. पण मला सांगायला आवडेल की 75 पुरे होईपर्यंत त्यांनी आपलं नाव कधीही रमेश पाटील म्हणून उच्चारायला दिलं नाही. त्यांनी नेहमी स्वतःला जादूगार रमेश म्हणून संबोधलं. हा त्यांनी सर्व्हिस चालू असताना आणि आतापर्यंत आणि ते ह्याच्याही पुढे करणार आहेत असं त्याविषयी मला म्हणाले. त्यांचे पार्टी जादूचे प्रयोग चालू असतात व्यवस्थित, ती बॅग घेऊन. तर रमेश पाटीलांनी मला एकदा फोन केला, बाबा तू सिंगापूरला जातोस, तर मला एक प्रयोग आलाय सिंगापूरच्या ग्रँड हायट ऑफिस हॉटेल सिंगापूरचा, त्याचा पण फोटो दाखवतो मग तुला. काय करायचं म्हटलं, काय करायचं काय, इथून निघताना मी तुझा हमाल असेन, माझी कामं तिकडे आहेतच. इथून निघताना हमाल असेन, वाटेत भाऊ असेन, एरवी तुझा सेक्रेटरी असेन, प्रयोगाच्या वेळेला तुझा असिस्टंट असेन. आणि आम्ही गेलो. तो पण जर्नी थायलंड सिंगापूर होता. थायलंडचं मला बाकीचं काही नाही सांगायचंय, पण कालच त्याच्याशी बोलत असताना एक उल्लेख झाला की थायलंडला ना सूट तुम्हाला 2.5 तासात शिवून द्यायचे. 2 तासांनी ट्रायल आणि 2.5 तासांनी डिलिव्हरी. आणि सफारी होता त्या काळात, तो 2 तासात शिवून द्यायचे, 1.5 तासात ट्रायल आणि 2 तासात डिलिव्हरी. तर ते म्हणाले, मी आपण तिथे सफारी सूट जिथे शिवले त्यांना पण मी काही प्रयोग करून दाखवले होते. पण पुढे आम्ही सिंगापूरमध्ये जे जादूचे प्रयोग झाले, तो एक छान अनुभव होता. आता माझ्यासारख्या माणसाला एखादा एंटरटेन प्रोग्रामचा हस्तक म्हणून एका मोठ्या हॉटेलमध्ये जाण्याची संधी मिळाली. आता सिंगापूरमध्ये माझं वास्तव्य असताना मला एक शहा म्हणून ग्रस्त मोठा बिझनेसमन भेटला. त्यांचं भांड्याचं दुकान होतं, म्हणजे अगदी तांबा घाट मुंबईला गेल्यानंतर कशी भांड्याची दुकान आहेत, मोठे मोठे टोप आणि ते पितळी आणि ते इंडालियम, तेव्हा स्टेनलेस हे कमी होतं. त्या शहाने मला सांगितलं की माझा मुलगा CA-CPA आहे आणि तो अमेरिकेत आहे. पण म्हणाले मी दुःखी आहे इंडियातल्या एका गोष्टीबद्दल. त्यांनी बसवलं. त्यांच्याकडे माझं एकंदर 3 वेळा जाणं झालं. पण नंतर त्यांची बिल्डिंग ही रिनोव्हेट झाल्यानंतर मला त्यांचा शोध नाही घेता आला. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणाले, धीरूभाई अंबानी काय करतात? म्हटलं काय करतात म्हणजे काय? चांगलं आहे ना, त्यांचं रिलायन्स आहे, शेअर मार्केट आहे, शेअर मार्केट मधून लोकांना असेच ते बोनस शेअर्स वगैरे देतात. ते म्हणाले ते असेच बोनस शेअर देतात, अजून फॅक्टरी लागलेली नाहीये आणि तुम्ही ते बोनस शेअर घेतात कसं? बघा, एका सिंगापुरियन इंडियनने मला प्रश्न विचारला.
मी म्हटलं धीरूभाई अंबानी असेच पैसे नाही वाटणार. मला म्हणाले माझा त्याच्याशी संबंध नाही आहे. धीरूभाई अंबानी जेव्हा सिंगापूरमध्ये येतात, आमच्या 12, 13, 15 जणांना ते फोन करून सांगतात आणि आम्ही त्या कॉकटेल पार्टीला असतो आणि आम्ही त्याचे मोठे इन्व्हेस्टर आहोत. पण आता मला कळलेलं आहे की यांनी अजून फॅक्टरी लावलेली नाहीत आणि आम्हाला जे काही बेनिफिट देत आहे ते बिझनेसचा बेनिफिट नसून मॅन्युप्युलेशन म्हणजे जागतिक मार्केटमध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करून आम्हाला ते पैसे देत आहेत. तेव्हा खरं असं असायचं की बाहेर देशामध्ये 2.5 आणि 4% लोन असायचं, इंडियामध्ये असायचं ते 18, 20, 21%. आणि हा जो हे माझ्या बुद्धीला धरून सांगतोय, अशा प्रकारे हा जो पैशामधला तफावत असतो त्याच्यात पण प्रॉफिट जनरेट पाहिजे. पण मला बरं वाटायचं की सिंगापूरमध्ये असा एक मनुष्य माझा मित्र होता, माझ्यापेक्षा वडील होते ते त्यावेळेला. ही वॉज अबाउट 55 दॅट टाइम. 20 वर्षाचा फरक होता. पण अशा माणसाला मी सिंगापूरमध्ये अशाला पण ओळख होतो, एक इंडियन मनुष्य. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक VIP माणसाला नेलं होतं आणि अँबॅसेडर हॉटेलला, 5 स्टार हॉटेलला राहिलो होतो. आता मला काम सोडून इतर काही कळायचं नाही. म्हणजे आता आपण जे पिझ्झा वगैरे बघतोय ना, मॅकडोनाल्ड पिझ्झा, नंतर होतं ते तेवढ्यात सुरुवात झाली होती सिंगापूरमध्ये. तर ते जे काही चार्टर्ड अकाउंटंट आले होते ते मला म्हणाले मला पिझ्झा हटला जायचंय. आता हट म्हणजे झोपडी आणि पिझ्झा म्हणजे काहीतरी खाण्याचा प्रकार, तो कसा असतो वगैरे माहिती नव्हतं. आता तो एवढा मोठा माणूस होतो आणि त्याला नाराज करायचं नाही म्हणून मी डिरेक्टरी मधून पिझ्झा हट काढलं. तर अखंड सिंगापूरमध्ये एकच पिझ्झा हटचं आउटलेट होतं हाय स्ट्रीटला. आम्ही गेलो आणि म्हटलं काय खायचं, कारण मला काहीच माहित नाही ना काय ऑर्डर करायचं आणि यालाही माहित नाही. पण जे एक रुबाब असतो ना, पिझ्झा हट में गया, तो रुबाब होता. तर आम्ही बघितलं, साधारण आम्हाला म्हटलं पहिल्यांदा एक पिझ्झा ऑर्डर करूया. आणि आपल्याला तसा पिझ्झा इकडे बघायला नाही मिळत. साधारण 2 इंच उंचीचा, 10 इंच व्यासाचा एक असा मस्त पफी पिझ्झा आमच्या समोर आला आणि तो बघून आम्ही म्हटलं आणखी काही मागवायचं नाही. पण पिझ्झा म्हणजे काय कळलं, पिझ्झाने पोट भरतं ते कळलं आणि तो अख्खा पिझ्झा आम्ही दोघं खाऊ शकलो नाही. त्यामुळे मी त्या व्यक्तीचे आभार मानतो की त्यांनी मला तेव्हा पिझ्झा हट पण दाखवलं. हे सगळे आपल्या आयुष्यातले घडलेल्या गोष्टी असतात. जसं मी मॅजिशियन रमेशांचा उल्लेख केला की त्यांनी मला तिकडच्या हॉटेलमधलं एंटरटेनमेंट प्रोग्राम दाखवला. तर विकास पाटीलांचा एक मागाशी एक महत्वाचा उल्लेख करायचा राहिला. आमचे जे हॅरी टॅन होते ना, त्यांनी सांगितलं की शनिवार होता. तर हॅरी टॅन म्हणाले उद्या काय करताय तुम्ही? तर म्हटलं अजून नाही ठरवलं. तर ते म्हणाले तुम्ही कुलालंपूरला का नाही येत? मी उद्या जाणार आहे. मी विकेंडला कुलालंपूरला जातो. कुलालंपूर म्हणजे मलेशियाची राजधानी आणि मलेशिया आणि सिंगापूर तसं जवळ जवळ आहे, लागू नाही म्हणता येत नाहीये, कारण तोच किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. 240 किलोमीटरवर कुलालंपूर आहे. तर हाय विकेंडला गाडी काढतात, 240 किलोमीटर जातात, रस्ते चकाचक होते आणि परत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुण्याच्या दोघांना काही काम होतं, त्यामुळे विकास आणि मी ठरवलं आपण जाऊया ना, ते कुलालंपूर काय ते बघून येऊया आणि बसने जाऊ. म्हणून आम्ही बस स्टँडला गेलो, कुलालंपूरची बस पकडली आणि आम्ही खुश होतो. सकाळी काय ते 7:30, 8ला वगैरे निघालो होतो. व्यवस्थित चांगली सकाळ होती. आणि सिंगापूर आणि कुलालंपूरच्या मध्ये एक लांबलचक पूल आहे, 2.5-3 किलोमीटरचा तरी असावा. त्याचं पण पिक्चर आहे माझ्याकडे. तर आम्ही तो पूल क्रॉस केला आणि मलेशिया बॉर्डरवर नॅचरली पॅसेंजरची ही होते ना, कुठचं आहे म्हणजे कुठचं ओरिजिन आहे, सिंगापूर ओरिजिन, इंडियन ओरिजिन वगैरे. तर तिकडे अशी एक जाडीशी कस्टम ऑफिसर होती. ते म्हणाली यू कॅनॉट ट्रॅव्हल
15 days back, your Indira Gandhi has stopped you coming to Malaysia. अरे बापरे, तिने सांगितलं 15 दिवसापूर्वी तुमच्या इंदिरा गांधीने नियम केलाय की तुम्ही मलेशियात जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही मलेशियात ट्रॅव्हल करू शकणार नाही, तर तुम्हाला परतीच्या बसमध्ये टाकून देते, तुम्ही त्यांनी परत जा. आता जरा विरस झाला आमचा, आम्ही मलेशियाची लँड टच केली होती, पण काय करायचं, तर विकास आणि मी ठरवलं की आपण त्यांना रिक्वेस्ट करूया की आम्ही हा ब्रिज चालत जातो ना, जो कमीत कमी आयुष्यात तेवढं लक्षात राहील की आम्ही 2 देशामध्ये चाललो, बिटवीन मलेशिया अँड सिंगापूर. ते म्हणाल नाही तुम्ही नाही चालून जाऊ शकत, सिक्युरिटी पर्पज. 1-2दा रिक्वेस्ट केल्यानंतर त्या तयार झाल्या. त्यांनी या टोकाला एका गार्डला सांगितलं, वॉकी टॉकीने पलीकडच्या टोक्याला एका गार्डला सांगितलं की दोघे येतात त्यांच्यावर लक्ष ठेवा, आणि आम्ही दोघांनी तो ब्रिज चाललाय, तो आपल्याला नंतर बघायला मिळेल. खरं म्हणजे सिंगापूरमध्ये जेवढ्या मेन शहरामध्ये बिल्डिंगा झाल्या आहेत त्या सगळ्यांचं घडण मी बघितलंय. कोणती त्रिकोणी बिल्डिंग, कोणी षटकोनी बिल्डिंग, चौकोनी, गोल, उतरती उतरती वर होत गेलेली, किंवा खाली निमुळती वरती मोठी झालेली. पण त्यावेळी एक महत्वाचा भाग बघितला की छोट्या सिंगापूर सगळे 1 मजली आणि क्वचित 2 मजली चाळींचं होतं, अखंड सिंगापूर. हा, पण त्याच्या ज्या मल्टी फ्लोर मजलीच्या बिल्डिंगा सुरू झाल्या, म्हणजे त्या लोकांना अकोमोडेट करायचं आणि नवीन तरुण जनरेशनना तिथे राहायला द्यायचं, हा सगळं स्थित्यंतर मी बघितलं. तर म्हणून मी मगाशी म्हटलं परिवर्तन वेगळं आणि भरभराट वेगळी. ती भरभराट आपल्याला कळत नाही कारण ती ग्रॉसरूट लेवलवर होत असते, पण हे जे बिल्डिंग मला आणि एकंदर सिंगापूरचा जो आता हा हाय स्ट्रीट वगैरे तो जसा सिटीचा एरिया आहे, त्या सगळ्या बिल्डिंग ज्या ज्या मापाच्या आहेत त्या एवढ्या बारकाईने बघितल्या आहेत की आता ही चित्र बघितलं की मला कळतं की ही मी बघितली आहे, ही बघितली, ही बांधताना बघितली आहे. तर आपण थोडं हाय स्ट्रीट बद्दल बोलूया. टॅक्सी स्टँड म्हणजे कसं माहिती आहे ना, तुम्ही रस्त्यात चालू रस्त्यामध्ये हात करून टॅक्सी थांबवू शकत नाही. तुम्हाला टॅक्सी स्टँडला जाऊन रांगेत उभं राहायचंय, तिथे रांगेत टॅक्सी येणार, जी टॅक्सी तुमच्या समोर येईल ती तुम्हाला घेऊन जाणार. तो सांगणार नाही मला इथे नाही जायचं, तिथे नाही जायचं, आणि तो त्यामुळे टॅक्सी स्टँड हे पण आपण बस स्टँड सारखं धरायला हरकत नाही, फक्त पॉइंट टू पॉइंट नेणार. जसं बस स्टँडला आपल्याला बस स्टँडला जायला लागतं बससाठी, तसं टॅक्सीसाठी टॅक्सी स्टँड. आता हाय स्ट्रीटला आम्ही होतो, बारके रस्ते होते, वन वे, आणि तिथे काही मार्किंग नव्हतं. पण एक पाय खाली टाकला फुटपाथ वरून आणि एक 15-20 फुटावरची गाडी थांबली. कळलं नाही की माझ्या फुटपाथवरच्या पायाला काही ब्रेक आहे की काय ती गाडी थांबायला. पाय वरती गेला, तो निघून गेला, आणि कळलं की इतकं हे सेन्सिटिव्ह आहे की तुमचा फुटपाथवर पाय असेल तर कारवाला जाणार नाही. तेव्हा मी ना तरुण होतो, फार मस्करीत म्हणायचो की या ड्रायव्हरला मोहम्मद अलीला जर सोडलं ना तर 3 दिवस तो 1 इंच पण जाणार नाही पुढे. मस्करीचा भाग होता. तर ती शिस्त तिकडे बघितली. सिंगापूरमध्ये हायस्ट्रीटला काही सिंधी पंजाबी लोकांचं प्रामुख्याने कपड्याची दुकानं होती, आणि हा एकदम दुर्मिळ अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. आणि जेव्हा इंडियन मनुष्य बाहेर असतो ना, त्याला खूप प्रेम असतं तुमच्याबद्दल, देशाबद्दल, एवढं असतं की ते आम्ही नाही व्यक्त करू शकत आमच्या देशाबद्दल. एका सिंधी माणसाने मला जवळ घेऊन बसवलं आणि म्हणाला, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फार वाईट वाटतं इकडे इंडियामधून जी काही माणसं येतात ना, त्यांना इथे दुसऱ्या पासपोर्टवर पाकिस्तानला पाठवतात, आणि पाकिस्तान मधून ट्रेनिंग बघा, मी तो आपण 36 वर्ष किंवा 30 वर्ष पूर्वीची गोष्ट करतो, आणि पाकिस्तान मधून त्यांचं ट्रेनिंग होऊन आले की ते जुन्या पासपोर्टवर इंडियात जातात. आणि हे काम इकडे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, आणि
आम्हाला कळत नाही की इंडियन गव्हर्नमेंटचं ह्याच्याकडे लक्ष आहे की. त्यांनी मला का सांगितलं, कारण त्यांना तिळतीळ होती, त्यांना हे माहिती होतं. आणि खोटं काम आपल्या देशासाठी करणारा हा कोणालाच आवडणार नाही, आणि बाहेर देशात त्याच्यासाठी फार जाणीव आहे. त्यांनी मला सांगितलं, हे मी विसरून गेलो. पण त्याच्यानंतरच्या माझ्या पुढच्या सिंगापूरच्या ट्रिपमध्ये आपल्याला काही कळत नसतं. सिंगापूरमध्ये 17 जण असे फ्रेंड्स यंग मस्त चढले. हे विमान होतं सिंगापूर, दिल्ली, मुंबई. दिल्लीला नॅचरली काही लोक उतरली, आणि मुंबईला आम्ही उतरल्यानंतर आम्ही इमिग्रेशनच्या रांगेत होतो, आणि पटकन एकीकडून 50-60 पोलीस आले आणि दबा 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 त्या लोकांना ताब्यात घेतलं. नंतर कळलं की ते 17 पैकी 14 लोक मुंबईत मिळाली त्यांना, आणि 3 लोक, तिघांना त्यांनी दिल्लीला पकडलं. ते दिल्लीला तिघे पकडले गेले म्हणून हे 14 लोक, म्हणजे एकाच विमानाची 17 लोक, जी मला आधीच्या वेळेला त्या सिंधी माणसाने बसवून सांगितली होती गोष्ट त्या प्रकारातली होती. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट काही करत नाही असं नाही. आता डायथेलम जपान हा फार मोठा किस्सा आहे. साधारण 1500 एकर जमिनीमध्ये जपानची ही कंपनी सिंगापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत होती, डायथेलम जपान. आणि ते काय मॅन्युफॅक्चरिंग करायचं, त्या काळासाठी अगदी नवीन शोध लागलेली वस्तू म्हणजे, आता आपण वॉशिंग मशीनवर बटन दिसत नाही पण बटन दाबतो, स्टार्ट, पॉवर, ही जी वरती असते त्याला लक्झर फिल्म म्हणतात. मी जसं म्हटलं, मी लायझन पर्सन म्हणून पण काही कंपन्यांसाठी काम करत होतो. तर पुण्याचे कुसुमार्ट साठी हे काम होतं. आणि मी डायथेलम जपानला फोन केला, आणि मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2-3 बस स्टॉप अगोदर उतरलो आणि टॅक्सीने गेलो, कारण आपल्याला परचेस करायचं आहे, मोठं काम करायचं आहे, मोठ्या कंपनीना प्रेझेंट करायचं आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे पण आहेत, पण त्यांना दिसलं पाहिजे की हा मनुष्य टॅक्सीने आला. आणि मी टॅक्सीने गेलो, ते बरं केलं, कारण मेन गेट पासून त्यांची बिल्डिंग आतमध्ये बरीच चालण्यासाठी होती, 100-150 मीटर. टॅक्सी त्यांच्या गेटपर्यंत, बिल्डिंगच्या गेटपर्यंत गेली. मी उतरलो. रिसेप्शनने अदबीने धावत धावत येऊन स्वागत केलं आणि म्हणाले की अवर सेल्स मॅनेजर इज वेटिंग फॉर यू. आमच्या कंपनीचा सेल्स मॅनेजर तुमची वाट बघतोय. तर मी त्यांना सॉरी म्हटलं, मला जर उशीर झाला असेल 5-10 मिनिटं तर. सेल्स मॅनेजर आले आणि ते मला एका मस्तपैकी भव्य केबिन मध्ये घेऊन गेले. आता तुम्हाला सांगायला मला आवडेल, त्या काळात मी ना 3 सफारी आणि 2 सूट वापरून झिजवलेले आहेत. त्यामुळे माझी तेव्हाची पर्सनॅलिटी म्हणजे कडक सुटामध्ये, मस्त पॉलिश बूट, आणि थोडस काही देवाने दिलेला चेहऱ्याचा असेल त्याचा इम्पॅक्ट घेऊन. हे मला कळत नव्हतं, पण हे मला कधी कळलं ते सांगतो तुम्हाला. तर त्या सेल्स मॅनेजरची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी लगेच फॅक्टरी मॅनेजरला बोलवून घेतलं, त्याच्यावरचा. बघा, 1500 एकर मधली जपानची कंपनी. आणि आमच्या गोष्टी झाल्या, कोटेशन त्यांनी सांगितलं, मला काही कॅटलॉग दिले वगैरे. आणि तेवढ्यात एक मेसेज आला की अवर चेअरमन वुड लाईक टू हॅव लंच विथ यू. मी टरकलो, खरंच सांगतो तुम्हाला. एवढ्या मोठ्या कंपनीचा चेअरमन जेव्हा सांगतो की खानोलकरांबरोबर लंच घ्यायचंय, आपण काही खोटं करत नसतो, पण आपल्याला कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे. तर कारण त्यांचं काय व्हायचं बघा, तेव्हा मी हा विचार केला होता की त्यांना नाही कळायचं भारतातून आलेला हा टाटा आहे, बिर्ला आहे का खानोलकर आहे. कारण तेव्हा कम्युनिकेशन नव्हतं, तेव्हा ईमेल नव्हतं, कुठच्याही बघायचं, फोनाफोनी पण बाहेरचं फोन वापरायचो आपण.
त्यामुळे कठीण होतं बाहेर देशातल्या माणसाला कळायला की हा कोण माणूस आहे. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे जपानचे म्हटल्यानंतर अतिसत्यता, ऑनेस्टी 100%, हार्डवर्किंग 100%, त्या कंपनीला कसं कळणार की हा रवींद्र खानोलकर आहे का रतन टाटा आहे. आणि तिथे मीच मला आवर घातला. मी त्यांना म्हटलं की माझी एक अपॉइंटमेंट आहे रोजच्या स्ट्रीटला, होती माझी एक अपॉइंटमेंट आणि मला तिथे जायचं आहे. पण ती अपॉइंटमेंट 2ची आहे. मी हॉटेलला जाईल, फ्रेश होऊन तिथे जाईल. तर त्यांनी मला विचारलं कुठच्या हॉटेलला उतरला. म्हणजे मी हॉटेल अँबॅसिडरला उतरलो म्हणून मगाशी सांगितलं त्याच्या आदल्या वेळीची ही गोष्ट आहे. आणि मी चक्क खोटं बोललो, कारण मी त्यांना ब्रॉडवेला उतरलंय सांगू शकत नव्हतो. जर त्यांच्या चेअरमनने जेवायला बोलवलं नसतं तर मी सांगू शकत होतो. मी म्हटलं हे मला ओव्हर एस्टिमेट करत आहेत. आणि मी त्यांना सांगितलं हॉटेल अँबॅसिडरला उतरलो. ते म्हणाले वेट, चेअरमनने मेसेज पाठवलाय की चेअरमनची गाडी तुम्हाला अँबॅसिडरला सोडेल. हा असा एक मागितला नसतानाचा मोठा बहुमान मला एका मोठ्या कंपनीमधून मिळाला. आता जसं मी लायझन काम करायचो, हे जसं डायथेलमचं सांगितलं, तसं आपल्या ठाण्यातली एक मोठी पार्टी टकले ग्रुप, त्यांनी ना पॅड प्रिंटिंग मशीन काढली होती. म्हणजे एखादी वाटी असेल तर वाटीच्या आतमध्ये 4 कलर प्रिंटिंग, किंवा अशी बहिर्गोल वाटी असेल किंवा वाटीच्या मागच्या बाजूला 4 कलर प्रिंटिंग, तर 4 कलर प्रिंटिंग आणि दॅट टू ट्रान्सपरंट इंक आणि पॅड प्रिंटिंग. तर पॅड प्रिंटिंगची इंक तेव्हा इंडियात बनत नव्हती आणि त्यांना पॅड प्रिंटिंगची इंक पाहिजे होती. तर त्याच्यासाठी मी काही शोध घेत होतो. मला 1-2 पार्टी मिळाल्या. तेव्हा फोनवर बोलणं व्हायचं तर मला सुरेश टकले म्हणाले की युनायटेड इंक जी बलाढ्य कंपनी आहे मुंबईतली, त्यांना पण ही सोर्स पाहिजे. आणि मला गर्व वाटेल की त्यावेळेला युनायटेड इंक आणि टकले ग्रुप, सुरेश टकले ठाणे, यांना मी त्या सगळे डिटेल्स देऊ शकलो. आता बाहेर देशात जेव्हा आपण असतो, म्हणजे मी म्हटलं माझा एकदा 1.25 महिना स्टे झाला होता. तर आपला भाऊ किती काळजी करू शकतो ते सांगतो तुम्हाला. खरं असं झालं होतं की 21 तारखेपासून 4 जानेवारीपर्यंत, 21 डिसेंबर ते 4 जानेवारी क्रिसमसमुळे फ्लाईट्स अवेलेबल नव्हत्या आणि मी तिथे अडकलो. पण विकास पाटील माझ्याबरोबर अगोदर सिंगापूरला आले होते, त्यामुळे त्यांच्या मनात एक शंका आली. काय गडबड आहे, रवींद्राला काहीतरी त्रास आहे, काहीतरी अडकाअडकी झालेली आहे. आणि त्यांनी आई वडिलांना सांगितलंय की तिकीट मिळत नाही, कारण तिकीट 14-15 दिवस उपलब्ध नाही. हे कदाचित तेव्हा त्यांना डायजेस्ट झालं नाही, पण ते कोणाशी बोलू शकत नव्हते. म्हणजे माहितीये ना, आपणच आपला मुख्याचा मार घ्यायचा. आणि ते अस्वस्थ होते. आणि मी कुठेतरी 4-5 तारखेला आल्यानंतर आमची भेट झाली. मला म्हणाले मला खूप त्रास झाला, मला तुझी खूप काळजी वाटत होती. हे आमच्या एक भावंडाचं नातं आणि सिंगापूर सांगतो तुम्हाला. पण जेव्हा असा 1.5 महिना स्टे व्हायचा ना, तेव्हा एक आपल्याला मनाची एक वेगळी भूक तयार होते. आणि मी रात्रीच्या वेळेला त्या बँकोलिन स्ट्रीटला फिरत होतो आणि अचानक एक मोटरसायकल समोर आली, ज्याच्या हँडलवर गणपतीची उभी मूर्ती होती. मी रस्त्यावर तपकन मारून बसलो आणि गणपती अथर्व शीर्ष, कारण तो आतमध्ये गेला होता, बिल्डिंगचं काम चालू होतं. रात्री 8:30-9ची गोष्ट, म्हणजे रस्त्यावर आणखी कोण आहे. आणि मस्तपैकी मने भावे एकदम ते गणपती अथर्व शीर्ष पूर्ण म्हटलं आणि उभा राहिलो. आणि त्या दिवशी मला ती एक वेगळी एनर्जी आली. हे वेगवेगळे किस्से आहेत. आता अशाच सिंगापूरच्या एका जर्नीमध्ये काही थोडे किस्से आहेत आधी, आणि आपण 15-1 मिनिटात कार्यक्रमाच्या शेवटावर येऊ. असंच एका टॅक्सी बरोबर मी एअरपोर्ट पासून चाललो होतो आणि त्यांनी मला विचारलं आर यू युरोपियन, कारण सिंगापूरवर पण युरोपियन्सने सत्ता गाजवलेली आहे. तर मी म्हटलं नाही, आय एम फ्रॉम इंडिया.
मी इंडियातला आहे. ते म्हणाले नो नो नॉट पॉसिबल. अरे आता मी कोण आहे, मी पॉसिबल नाही असं तो मनुष्य म्हणतो. त्यांचं काय झालं, ही जे लिटिल इंडिया आहे ना, तिथे सगळे आपले मल्याळी लोक जास्ती आहेत आणि इंडियन्स म्हणजे स्टॅम्प लावलेले काळे, असं एक साधारण सिंगापूरमध्ये समज होता. आता मी तुम्हाला 35-36 वर्षापूर्वीच सांगतोय, म्हणजे काय असतं तेव्हा कमी लोक जात असतील आणि कदाचित बसने जात असतील आणि मी टॅक्सीने गेलो. तर मला त्यांनी काय सांगितलं ना, ते आपल्याला सहन होणार नाहीये. मला म्हणाले युअर फोर फादर्स मस्ट बी ब्रिटिशर्स. हे कल्चर आपलं नाही आहे. पण फार अचंबा पण वाटला, थोडा राग पण आणला आणि असं ते टॅक्सीचा एक अनुभव सांगितला. आता एकदा मी सिंगापूरला दरवेळेला वेगवेगळ्या फ्लाईट असायचं, कधी व्हाया दिल्ली, कधी व्हाया मद्रास. तर अशा फ्लाईट मध्ये मी बसलो होतो, मुंबई मद्रास कुलालंपूर म्हणजे मलेशिया सिंगापूर. आणि बसलो फ्लाईट मध्ये, तर आपल्याला माहिती असेल की बिझनेस क्लासच्या नंतर इकॉनॉमी क्लास सुरू होतो आणि इकॉनॉमिक क्लासला पहिल्या 2 सीट असतात एंट्री मिळण्यासाठी आणि पुढे मग 3 सीट 4 सीट जशा असतात. जनरली 3 आणि मध्ये 4 अशा असतात. वेगवेगळ्या विमानाची वेगवेगळी रचना आहे, पण सुरुवातीला 2च असतात. अशा 2 सीटवर मी बसलो होतो आणि माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या, माझ्यापेक्षा वयाने जास्त होत्या. पण मला एक स्टाईल मारायची पण सवय होती की विमानात बसल्यानंतर पुढे सिंगापूरला जाऊन आपण काय करणार त्याचं होमवर्क करायचं. मी माझी वही काढली, नोटबुक काढलं, थोडं हे केलं, मागचे रेकॉर्ड बघितले वगैरे वगैरे. हे करून संपलं. विमान गेलं मद्रासला. मद्रासला गेल्यानंतर विमानातले साफसफाई व्हायची होती आणि नवीन अन्न फूड यायचं होतं, जुने सगळे ट्रे जायचे होते, तर त्यांच्यामध्ये त्यांना एक अर्धा तास लागणार होता. तर माझं सगळं होमवर्क झालं होतं. मग मी हळूच त्या मॅडमच्या पुढे 2 मॅगझिन्स होती, आता ती काढून कशी घेणार. मी त्यांना रिक्वेस्ट केली, मी मॅगझिन घेतली, मॅगझिन बघून झाली आणि बसलो. तर त्यांनी मला विचारलं, आर यू फ्रॉम इंडिया. मी म्हटलं हो. आर यू हिंदू. तर मी म्हटलं वेर इट मेक्स द डिफरन्स. आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना हिंदू का मुस्लिम हा फरक कुठे पडतो, पण मी हिंदू आहे. या वाक्यावर ती काय चौताळली माझ्यावर, अशी वैतागली 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 आणि म्हणाली, तुम्हाला अक्कल आहेत का, यू हिंदूज फ्रॉम इंडिया. आम्ही म्हणाले फक्त 5% आहोत मलेशियामध्ये आणि आम्ही 5% शेवटपर्यंत मेंटेन केलेला आहे. आम्ही आमचा धर्म तिथे मेंटेन करतो. मला तुम्ही महाभारत, रामायण, हे भगवद्गीता, वेद सांगू शकाल. म्हटलं नाही. म्हणाले मी सगळं सांगू शकते. माझे आई वडील हे स्कॉलर आहेत संस्कृतचे, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला लाज नाही वाटत वेअर इट मेक्स द डिफरन्स म्हणून मला सांगतो मोठ्या तोंड करून. अरे बाप रे. म्हणजे अखंड आयुष्यात कदाचित टीचर्सचा कधी ओरडा खाल्ला नसेल, घरच्यांचा तर नाहीच खाल्ला, मोठ्या बहिणीचा नाही खाल्ला, पण या ताईने मला मद्रास ते कुलालंपूर, कारण कुलालंपूरला त्या उतरणार होत्या, एवढं म्हणजे माझं चटणीच करून टाकली होती. तो एक मोठा अनुभव आहे. म्हणजे त्याच्यात मला, आणि नाही, त्यांनी मला 2 CD काढून दिल्या त्यांच्या वडिलांच्या संस्कृत मध्ये वेद वगैरे असणारे आणि मला म्हणाले कीप कम्युनिकेटेड विथ मी. मला तुला असं सोडायचं नाहीये, कारण तुम्ही इंडियन्सने असं वागलेलं चालणार नाही. आणि ते उतरून गेल्या. तर हा एक छान अनुभव होता माझा. पण त्याच फ्लाईट मध्ये, कारण येताना पण ते फ्लाईट तसंच होतं, सिंगापूर, कुलालंपूर, मद्रास, मुंबई. मी एक ना अद्वितीय गोष्ट बघितली, ती मला इथे शेअर करायला आवडेल. आपण असे मोठे पिलर होणारी वादळ बघितली आहेत ना कधीतरी बाहेर देशात पठारावर, की उंचच्या उंच असे खांब तयार होतात वादळाचे.
तर मी विमानात होतो, कुलालंपूर यायचं होतं, म्हणजे मलेशिया क्रॉस करत होतो, दिवसाचा वेळ होतो आणि साधारण 35 ते 38,000 फुटावरून विमान जातं. इंटरनॅशनल फ्लाईट 35 ते 45 फुटात जातं. तर खाली बघितलं तर साधारण 25 ते 30 फुटाचे उंच 2 वादळाचे पिलर दिसले मला. म्हटलं अरे काय दर्शन आहे, हे कधीच नाही बघायला मिळणार की विमानातून वादळाचे पिलर. आणि स्वच्छ होतं आकाश. पण मला पुढची 5-7 मिनिटं असा आनंद मिळाला की विमान चालत होतं आणि त्याच स्पीडने ते दोन्ही पिलर माझ्या बरोबर चालत होते. आपण एक दुर्मिळ अनुभव मला मलेशियातला मिळाला. आता एक छोटा ऍक्सिडेंट मी सिंगापूरमध्ये बघितला होता. ते सरंगोन स्क्वेअर म्हटलं ना, तिथे मी चाललो होतो आणि चालता चालता एक खडाकन असा आवाज आला. तर एक कार बाईक आणि एक व्हीलचेअरवाली बाई जवळ होती, तिला काही लागलं नव्हतं. पण तिथे एक बघितलं, कायद्याला कोणी घाबरत नाही, रिस्पेक्ट करतो. आजूबाजूला 2-4 गाड्या थांबला, ते पण दोघे उतरले. तिथपर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनिटाला पोलिसाची गाडी तिथे आली. आणि मग मला कळलं की प्रत्येक स्क्वेअरवर कॅमेरा लावलेले आहेत. बाकीच्या रोडच्या पुढच्या भागात ऍक्सिडेंट झाला तर कळवायला लागतं. तर त्या 2 ते 3 मिनिटात पोलिसाची गाडी आली, सगळं शांतपणे सुटलं, त्या गाड्यांना जाऊन दिलं. म्हणजे इतका स्वच्छ ऍक्सिडेंट पण इतका छान रीतीने हाताळता येतो, ते मी बघितलं. आता एक वेगळ्या विश्वात नेतोय तुम्हाला. आम्ही काही वर्ष 7 वर्ष कार इम्पोर्ट्स मध्ये होतो. 97 ते 2002 असावा. कार इम्पोर्ट्स मध्ये जपानवरून गाड्या यायच्या, पण ड्युटी आहे, स्टॅम्प ड्युटी, ती बाहेर देशातून डायरेक्ट यायला लागायची काही वर्ष. आणि नंतरच्या काळात ड्राफ्ट आणायला परवानगी होती. तर हे मी आता तुम्हाला वेगळ्या विश्वात नेतोय. जे कार इम्पोर्ट्स मध्ये माझे मित्र बिपिन कारखानीस होते, त्यांची जपानला 2 हॉटेल्स होती, नंतर एक अख्खं गॅरेज होतं आणि काय काय होतं. फार बलाढ्य मनुष्य आहे, आपल्या बरोबर कधी गप्पा मारायला येऊ शकेल. तर त्यांचंही त्यांच्या कंपनीचं जपानमध्ये अकाउंट होतं, टोकाई बँकेमध्ये. आणि आम्ही हे सगळे जे पैशाचे व्यवहार आहे ते जपान मधून रूट करायचे होते, पण दरवेळेला जपानला जाणार का म्हणून ते आपण सिंगापूरमध्ये त्यांची जी ब्रांच होती तिथून ऑपरेट करायचे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल, टोकाई बँकेचा बँक होती 21व्या मजल्यावर तेव्हा, 2000 सालातली गोष्ट. आणि हेच आधी आश्चर्यकारक होतं की बँक 21व्या मजल्यावर. बरं, बँक कशी होती? तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये कसं येतो तसा ब्लॉकचा दरवाजा उघडला की समोर वॉल टू वॉल एक काउंटर होता, बंद काउंटर. म्हणजे बँकेचा स्टाफ तिथून जात येत नव्हता. त्यांना कदाचित 2 ब्लॉक मिळून ती बँक असावी, दुसऱ्या ब्लॉक मधून एंट्री असावी. आपण तिकडे गेलो की साईडला दोन्ही बाजूला बेल ठेवलेल्या होत्या त्या काउंटरच्या, कोणी नसायचं. गेलं की ती बेल वाजवायची, आतून कोणतरी यायचं एक प्लास्टिकचा ट्रे घेऊन. त्याच्यात आपल्याला कॅश पाहिजे असेल तर चेक टाकायचा, कॅश भरायची असेल तर कॅश टाकायची, डिमांड ड्राफ्ट पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म टाकायचा. आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कॅश पाहिजे तर त्या ट्रे मधून तीच व्यक्ती तुम्हाला आणून कॅश देणार, कॅश नेली असेल तर रिसीट देणार. मात्र डिमांड ड्राफ्ट दुपारच्या नंतर मिळायचा 3-3:30 ला. म्हणजे परत एकदा बँकेत जायला लागायचं. तर असा काउंटर वगैरे बघून हैराण व्हायचं आणि रेग्युलर तिथे जायला लागायचं ड्राफ्ट घ्यायला किंवा मनी ट्रान्झॅक्शन साठी. आणि आपलंच अकाउंट होतं ते कारलँड्स म्हणून, कारखानेचं अकाउंट. तर असं मी 2-3दा 4दा गेलोय तिकडे. म्हणजे आज रात्री विमानात बसायचं, सकाळी हॉटेलमध्ये जायचं, फ्रेश होऊन बँकेत जायचं, 3:30-4 ला ड्राफ्ट घ्यायचा आणि परत
रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी विमान पकडायचं आणि इकडे यायचं. असं मला 2दा करायला लागलं. 2 दिवस, 3 दिवस, 2 रात्री स्टे. तर आंब्याचा सीझन होता आता एक तसा. आणि कारखानीच मला म्हणाले, यावेळेला आपण बँकेत आंबे देऊया का? म्हणून मी 3 का 4 डझन मोठाले छानपैकी हापूस आंबे घेतले आणि गेलो इकडून. आणि ते आंबे खराब होऊ नये किंवा टिकावेत म्हणून लगेच बँकेत गेलो. आणि काउंटरवर जी व्यक्ती आली होती तिथे मला काम सांगितलं आणि म्हटलं मला हे आंबे बँकेला द्यायचे. तिने ना अगदी 450 व्होल्टचा झटका लागल्यासारखा असाही दोन्ही हात लांब गेले. नो 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 नॉट ॲट ऑल. मला म्हणाले इथे कॅमेराच आहे. याचा अर्थ काय होतो? बिलकुल नाही. तुम्ही हे परत घ्या. म्हणजे ते आंब्याला शिवली पण नाही ती, हात पण नाही लावला. हे तुम्ही काय आणलंय ते परत घ्या. मी त्यांना समजावलं की हे एका माणसासाठी नाहीये, हे बँकेला फेवरिझम साठी नाहीये, हे सगळ्या स्टाफला पुरतील एवढे आंबे आहेत, तुम्ही वाटून घ्या ना. एक आणि ही इंडियातली एक नॉवेल्टी आहे. इंडियातलं एक इंडियामधल्या महाराष्ट्रातल्या मुंबईसाठी हे फार महत्वाचं फळ आहे आणि ही टेस्ट तुम्हाला कुठे मिळेल? ती काहीच ऐकायला तयार नाही. मग मी आणखी एकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मग असा निर्णय निघाला की मी त्यांच्या सिक्युरिटी कॅमेराकडे बोलून माझा मेसेज सांगायचा आणि मी सिक्युरिटी कॅमेराकडे बोलून बघून माझा मेसेज सांगितला की हे आंबे अशी अशी नॉवेल्टी म्हणून आणलेले आहेत. ही तुम्हाला चव इकडे मिळेलच असं नाहीये. हे युनिक आहे इंडियातली गोष्ट आणि यांनी मला कुठच्याही प्रकारचा कोणाला फेवर करायचा नाहीये. बँकेकडून मी कसली जास्ती सर्व्हिस कधीही अपेक्षा करणार नाही. तर माझी एवढी विनंती मान्य करा. ह्याच्या पुढे मी कुठच्याही प्रकारची गिफ्ट बँकेत आणणार नाही. ही गिफ्ट नाहीये, ही नॉवेल्टी आहे. तर हे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्या स्टाफने वाटून घ्यावी. आणि मग माझी तिकडून सुटका झाली. हा पण एक चांगला अनुभव होता 21व्या मजल्याच्या बँकेचा. जी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे जी इंटरनॅशनल कंपनी आहे त्याची सिंगापूरची शाखा. हे पण एक बलाढ्य अनुभव आहे. म्हणजे एका कंपनीचा जनरल मॅनेजर आपल्याला वेलकम करतो. कसा वेलकम होता तो? कारण तो पुण्याच्या माणसाला ॲना म्हणायचा, आनंद नाव होतं. माझं नाव जे कार्डावर असायचं ते रवी असायचं. तर मी गेलो त्याच्याकडे. त्याला अगोदर मेसेज गेला समवन हॅज कम फ्रॉम इंडिया म्हणून. मी गेलो. तो म्हणाला यू आर ॲना. मी म्हटलं नाही, मी रवी. माझं कार्ड दिलं. मला म्हणाला ॲना कुठे आहे? ॲनाशी मी 20 वेळा फोनवर बोलतोय. ॲनाने मला कमिट केलं की तो स्वतः येणार आणि त्यांनी तुम्हाला पाठवलंय. ॲना कुठे आहे? त्यांनी एवढा मोठा गोंधळ घातला आपल्या केबिन मध्ये. म्हणजे तेव्हा कळलं की आपण 20 वेळा फोनवर बोलल्यानंतर किती प्रेमात पडतो आपला मनुष्य. कारण त्यांचे व्यवहार मोठे होते. माझ्या मते कपॅसिटर्सचे होते त्यावेळेला. तर त्यांनी मात्र माझं प्रचंड स्वागत केलं. म्हणजे डायथेलम जपानच्या कंपनीचा वेगळा किस्सा सांगितला. आणि हा मनुष्य माझ्या बरोबर 2 दिवस आणि काही तास होता. म्हणजे मी राहायला पण सरंगून रोडला होतो आणि तिथून ही कंपनी जवळ होती. आता आपल्याला फक्त 2 गोष्टी सांगणार आहे आणि मग फोटो मी दाखवणार आहे. ड्रेस कोड मला सिंगापूरला ना एक फार वांदा व्हायचा की नवरा बायको मुलगा मुलगी चाललंय संध्याकाळी बाजार राट करायला. एकाच्या हातात पांढरी पिशवी, सगळ्यांच्या अंगावर पांढरा टी शर्ट आणि पांढरी चड्डी. खरंच सांगतो मागून काही कळायचं नाही. बाई कोण, पुरुष कोण, आई कोण, बाबा कोण आणि मुलं कोण. आणि हा मला मोठा अचंब असायचा की सिंगापूरची एक फॅमिली दररोज संध्याकाळी बाजारात जाते आणि मला ती कळत नाहीये कोण. पण सिंगापूरमध्ये ऑफिसमध्ये जायचं असेल तर एकच ड्रेस कोड, पांढरा शर्ट काळी पॅन्ट, पांढरा शर्ट काळी पॅन्ट. म्हणजे लिफ्ट मध्ये 10 जण असली तर 9 जण पांढरा शर्ट काळी पॅन्ट. आणि ही प्रॅक्टिस मी इंडियामध्ये खूप वापरली. आता स्कूटरवर आपल्या लेडीज ऍप्रन घालतात, पण पूर्वीपासून म्हणजे
गेले 35 वर्ष मला म्हणजे आता मी पण परवा गेलो वाशीला मोटरसायकलने, तर मी तीच हे केली की आपला शर्ट पॅन्टवर एक जुना शर्ट उलटा चढवायचा, म्हणजे आपल्या कपड्याला रस्त्यावरची धूळ लागत नाही. म्हणजे ऑफिसमध्ये जाताना टू व्हीलरवर सगळेजण असे जुन्या कपड्यात दिसायचे, पण आतमध्ये पांढरा स्वच्छ शर्ट आणि काळी पॅन्ट असायची. आता ही 2 रूप सांगितली, संध्याकाळी बाजारात जाताना आणि ऑफिसला जाताना. तुम्हाला मी सांगितलं 1 वर्ष मी क्रिसमसला तिकडे होतो, आणि क्रिसमसला जो मी नटण्याचा प्रकार पुरुषांचा आणि बायकांचा दोघांचा बघितला, म्हणजे नखापासून चपलेपासून केसाच्या रंगापर्यंत आणि केसाच्या हेअरस्टाईल पर्यंत असे वरती आलेले पुरुषांचे केस वेगवेगळ्या रंगाचे, आणि तो सगळा झगामगा चकाकणारा अंगरखा आणि पायाचे चकचकीत लांब टोक केलेल्या बुटापर्यंत, आणि लेडीज असले तर नेल पेडिकेअर नेल पॉलिश वगैरे ते सगळं. म्हणजे मी सिंगापूरमध्ये एकाच व्यक्तीची 3 रूपं बघितली आहेत, आणि ती कॉन्स्टंट आहे. कारण ना त्यांनी कधी ब्रिटिशर्सची कॉपी नाही केली, आम्ही कॉपी करण्यामध्ये आमचं नुकसान केलं. त्यांनी सिन्सिरिटी ठेवली खूप प्रमाणात आपल्यापेक्षा. आता रोचर्ड स्ट्रीटचा क्रिसमसच्या दिवशी म्हणजे सगळ्यात हायफाय एरिया आपल्याकडे, आपण मुंबईतले काही असे उच्चभ्रू वस्ती राहते ते इलाके म्हणू शकतो, अशा ठिकाणी मी क्रिसमसच्या वेळेला फिरत होतो. खरंच सांगतो, माझा विमान नव्हतं म्हणून स्टे वाढला होता, पण मला ऐश्वर्य बघायला मिळालं सिंगापूरचं तेव्हाच. तेव्हा एक असा किस्सा झाला की ती अशी ट्यूब सारखी बाहेरून दिसणारी ट्रान्सपरंट लिफ्ट असते, तर वरती एक हॉटेल होतं, म्हटलं जाऊन कॉफी पिऊया. म्हणजे खरं मला त्या लिफ्ट मधून जायचं होतं, मला कॉफी तिथे प्यायची नव्हती, पण मग वरती जाऊन नुसता खाली कसा येणार, म्हणून मी त्या लिफ्ट मधून जाणार होतो. गेलो वरती, बघितलं छान होतं चारी बाजूचं, हे मस्त कॉफी प्यालो, खूप महाग होती. आणि येताना काय झालं, त्या लिफ्ट मध्ये मी आतमध्ये होतो, पण शेवटी एक अशी लठ्ठ बाई आतमध्ये आली आणि लिफ्ट थांबून राहिली, ओव्हरवेट म्हणून. ओव्हरवेटचा प्रकार मला तिथे प्रथम कळला, अनुभवाला आला. तर ती बाई काय हटेना, सगळेजण चेहऱ्याकडे बघतायत, कारण हा उच्चभ्रू क्लास आहे सगळं, कोण कोणाला सांगणार नाही तू जरा बाहेर पड. कंटाळून एक मुलगी बाहेर पडली, लिफ्ट हल्ली नाही. कंटाळून दुसरी मुलगी बाहेर पडली, लिफ्ट हल्ली नाही. कंटाळून तिसरी मुलगी बाहेर पडली, आणि ती बाई किती जाडी होती याचा अंदाज घ्या, लिफ्ट हल्ली नाही. शेवटी त्या बाईनी सॉरी म्हटलं, ती बाहेर पडली, या 3 जणी आतमध्ये आल्या आणि लिफ्टने मी खालपर्यंत आलो. आता हा एक लिफ्टचा किस्सा सांगून मी इथे थांबतोय, आणि मला आपल्याला फोटो दाखवायचे. मला 1च मिनिट द्या, त्याच्यानंतर विकास पाटील बोलणार आहेत म्हणालेत, आणि मग आपण सगळ्यांना अनम्यूट करूया. आज सुरुवातीला बरं वाटलं, आपटे साहेब अमेरिकेतून जॉईन झालेले आहेत आपल्याला. फोटो बरोबर मी तुम्हाला, हा सिंगापूर आहे, बऱ्याचशा आयलंडनी एकत्र झालेला, ज्याचं मी तुम्हाला सांगितलं मुंबई 10 डोंबिवली एकत्र केले, आणि 60 लाख पॉप्युलेशन आहे, डोंबिवलीच्या 5 पट. हे म्हणजे सांगायला सोपं आहे. आणि हा वरती आहे मलेशिया आहे, म्हणजे हा कुठेतरी तो ब्रिज आहे जो पुढे आपल्याला दिसणार आहे. ते एअरपोर्ट आहे, जुनं एअरपोर्ट. आत्ताचं एअरपोर्ट म्हणजे तुमचे डोळेच पुरणार नाही, विस्फारून जातील. हे जुनं एअरपोर्ट आहे, पण ह्याला पण खूप अगण्य टर्मिनल्स होते, आणि त्या काळातलं एशियातलं सगळ्यात मोठा एअरपोर्ट होता हा. हे ते एनटीयूसी शॉप जे मी सांगितलं, टॅक्सी युनियनचं युटिलिटी शॉप, जे एअरपोर्टच्या खाली होतं.
ही एनटीयूसी कम्फर्ट म्हणून टॅक्सी होती, तेव्हाच मॉडेल आहे. शोधायला वेळ लागला मला, पण मिळाले ह्या सगळ्या गोष्टी. आता इथे तुम्हाला दिसेल की आपल्या बाजूला आपण एअरपोर्टला आहोत आणि आपण पुढे शहराच्या दिशेने जाणार आहोत, आणि हा तो पूल आहे ज्याच्यावरून विमान चाललंय, आणि रस्त्याच्या खाली मी टॅक्सीमध्ये होतो, आणि पुढे आपल्याला दिसेल की दोन्ही बाजूला विमानतळाचा भाग आहे. पण आता हा फोटो पण विमानाच्या लेवलवर आहे, पण तुम्ही इमॅजिन करा खालून जेव्हा 747 मला दिसलं असेल, ती भव्यता अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. हे 737 किंवा त्याच्यापेक्षाही छोटं विमान असावं. ब्रॉडवे हॉटेल बद्दल जे आपण म्हटलं 1 2 3 4 5 6 मजली आहे, आणि खाली दिल्ली रेस्टॉरंट म्हणून आहे. हे ते सरंगून रोड, ज्याला मिनी इंडिया आपण म्हणतो, तिकडचा फोटो आहे. हे ब्रॉडवे हॉटेलचा एंट्रन्स आहे. सरंगून प्लाझा, सरंगून रोडच्या कोपऱ्यावर, म्हणजे जिथे मगाशी मी ऍक्सिडेंट सांगितला, सरंगून स्क्वेअर, इकडे हे सरंगून प्लाझा आहे. एक सॉर्ट ऑफ डिपार्टमेंटल स्टोर, पण सगळं खाली भाजी, फिश वगैरे, नॉनव्हेज पासून व्हेज पासून वरती सगळी दुकानं ही आपल्याला बघायला मिळतील. हा त्यातला वरचा भाग. हे ते मंदिर तुम्हाला सांगितलं सरंगून रोड वरच आहे, आणि छान आहे ते, आतमध्येही छान आहे, प्रसन्न वाटतं. हे हॉटेल अँबॅसिडर, म्हणजे पहिल्यांदा मी खोटं बोललो आणि त्या चेअरमनच्या गाडीने मला इथे सोडलं. मी उतरलो, लॉन्च मध्ये गेलो, आतमध्ये ती गाडी गेलेली बघितलं आणि मी हळूच चालून परत ब्रॉडवेला आलो. पण त्याच्यानंतर तो गुन्हा मी दुरुस्त केला एकदा तिकडे राहून. कोमला विलास व्हेजिटेरियन रेस्टॉरंट, मला वाटतं की 10 वर्षापूर्वी पण कोमला विलास तसंच होतं, आणि त्याच्या काउंटरवर ना जेवढी टेबल्स आहेत त्या सगळ्या टेबलला एक कॅमेरा, असे ते 12-15 कॅमेराचं काउंटरवर विजन होतं, म्हणजे कुठच्या टेबलवर कोण काय खातोय, त्याला काय सर्व्हिस मिळते नाही मिळते, हा मालक किंवा तिकडचा काउंटरवरचा मॅनेजर बघू शकत होता. इथे बाजूला एक थाई म्हणून शब्द दिसतो, हा थायलंडचं काहीतरी असावं. कोमला विलास. दी बनाना लीफ अपोलो, पूर्वी सरंगून रोडला होतो, पण नंतर एकदा मी गेलो तेव्हा मला हेच हॉटेल ट्रान्सफर झालं का कळलं नाही, पण सरंगून रोडच्या मागच्या रस्त्याला बनाना लीफ आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं. आनंद भवन व्हेजिटेरियन, कोमला विलास, आनंद भवन आणि बनाना लीफ प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल्स आहेत, आणि अजून आहेत त्या लिटल इंडियामध्ये. हे जे इंडियन रेस्टॉरंट म्हटलंय, व्हेज म्हटलंय, हे व्हेज म्हणजे अंड येतं हे लक्षात घ्या. मी जेव्हा बँकोलिन स्ट्रीटला राहायचो फिलिप चूकडे, तर खाली एक जण ना छान मेस होता, तो मला फ्राईड राईस करून द्यायचा, आणि मला तो सांगायचा सोमवार गुरुवार शनिवार म्हणजे मी अंड खाणार नाही हे त्याला माहिती होतं, म्हणजे त्या दिवशी तो मला अंड्याशिवायचा फ्राईड राईस द्यायचा. एक लक्षात घ्या, परत मोठ्या मोठ्या हॉटेलला जाऊन बचत होत नाही, पण पोट भरणं आणि समाधान होणं. तर बरेचदा असं व्हायचं, तो बोलता बोलता 2 हातांनी अंड किती सेकंदात फोटून आटते टाकायचं ते कळायचं नाही, आणि मग तो फ्राईड राईस बाजूला काढायचा. मला कधी कधी वाईट वाटायचं, मला वाटायचं की मी बाहेर फिरतो तेव्हा हे धंदे बंद केले पाहिजे, आपण खायला पाहिजे, कारण आपण त्या माणसाला किती त्रास देतोय. तर तसंच इथे एक मुरुक्कू पराठा असायचा, जो मगाशी आठवण केली, नॉनव्हेज होता, पण ह्या इंडियन रेस्टॉरंट मध्ये मिळायचा, आणि मला त्याचा लकीली फोटो मिळाला. मी तुम्हाला म्हटलं की 2 गाळ्यामध्ये मुस्ताफा होता, आणि मी खूप माझ्या मेमरी ताणून ताणून विचार केला की ते हे 2 गाळे होते, कारण इथे लोकांची गर्दी आहे, सामान भरपूर प्रमाणात घेऊन जात आहेत, आणि लिटल इंडिया आर्केड म्हणून दिलेला आहे. पण हा जो मुस्ताफा तुम्हाला आता बघायचा असेल तर तो हा मुस्तफा आहे, म्हणजे उजवीकडच्या या एंड पासून डावीकडे पर्यंत, आणि असा एक स्क्वेअर, म्हणजे खूप बलाढ्य आहे, मुस्ताफा सेंटर म्हणून आहे. हे चायना टाउन जो मी उल्लेख केला की
तसं लिटिल इंडिया, तसं चायना टाउन. आता परत मी माझी 4 हॉटेल्स दाखवतो आणि त्याच्यातला ना पेंटा हॉटेल बद्दल मी मगाशी काही बोललो नाहीये, राहून गेलंय माझं, ते 1-2 मिनिटात सांगेन. हे हॉटेल ब्रॉडवे, हे मी तुम्हाला म्हटलं ना फिलिप चू, आणि हे खालच्या बाजूला डावीकडे फून हॉट म्हणून दिसतंय, ते रेस्टॉरंट असावं जिथे मी ती चोरून कॉफी प्यायचो. हे पेंटा हॉटेल. गेल्या काही वर्षात मला हे हॉटेल खूप आवडायचं, कारण ह्याच्या खालीच तिकडे हॉटेलच्या दारात मेट्रोचं स्टेशन आहे जे एअरपोर्ट वरून येतं. आणि ह्या पेंटा हॉटेलमध्ये माझ्या सगळ्यात आवडीचा विषय, माझ्या व्यसनाचा विषय म्हणजे अनलिमिटेड मला कॉफी असायची. म्हणजे तिथे केटल, कॉफीचे रेडीमिक्स पाऊच, आणि त्यामुळे हे हॉटेल मला खूप आवडायचं. आणि ह्या हॉटेलने मला ना बजेट मध्येच, बघा कोण आपल्याबरोबर आयुष्यभर नसतं, कारण ब्रॉडवे नंतर तुटलं आणि त्याचं वेगळं हॉटेल झालं. फिलिप चू नंतरच्या काळात डेव्हलपमेंट नंतर मिळाला नाही मला, आणि तेव्हा मी ह्या पेंटा हॉटेलची कास धरली. आणि मला सांगायला आवडेल, माझा मित्र आणि मी, आम्ही सिंगापूरला गेलो होतो 7-8 वर्षापूर्वी. त्याच्याकडे तो म्हणाल तिकीटं काढली आहेत, पण आता पैसे कमी आहेत. तर किती आहेत? तर एक 11-12 हजार होते. आणि त्या 11-12 हजारात 3 दिवस आम्ही अखंड सिंगापूर सगळी पब्लिक प्लेसेस करून पेंटाला राहिलो होतो. त्याची मला आठवण झाली. नाही, हे सगळे वेंचर्स असतात. पैसे तुम्हाला मिळू शकत नाही किंवा तुम्ही रेज करू शकत नाही असं नाही, पण आहे त्याच्यात. आणि इथे हे अँबॅसिडर हॉटेल, ही माझी 4 राहण्याची मुख्य ठिकाणं. ही बस आहे तेव्हाची तिकडची, ज्याचे मी आदल्या दिवशी 20-20, 25-25 अपॉइंटमेंट फिक्स करायचो आणि या बसने फिरायचो. बससाठी त्या काळात पण वेगळा ट्रॅक होता, त्याच्यातून कार चालायच्या नाही. हे मगाशी जे आपण म्हटलं सिमलिन स्क्वेअर, जिथे त्या टोनी कोच्या ऑफिसचं उद्घाटन होतं, ती ही बिल्डिंग आहे. काहीतरी 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर ते होतं. हे वरती लिहिलंय सिमलिन स्क्वेअर म्हणून. हा तो धोबी घाट मेट्रो स्टेशनचा बोर्ड आहे, नंतरच्या काळात मला मिळाला, ज्याचं पूर्ण वर्किंग पहिल्या खणण्यापासून बघण्याचा मला लाभ मिळाला होता. हा बँकोलिन स्ट्रीट आहे, जो फिलिप चू जिथे मी राहायचो तो रस्ता, कारण लिटिल इंडियाचं वातावरण वेगळं आहे. सेंटोसा आयलंडचे काही फोटो दाखवतो. पूर्वी ना फक्त रोपवे होता आणि बारके लॉन्च असायचे, रोड नव्हता, चालण्याचा रोड नव्हता. नंतरच्या काळामध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. तर हा रोपवे आहे सेंटोसाला जाणारा. ही तिकडची मोनोरेल आहे. ही मेन स्टेशन मधला फोटो आहे. ही मोनोरेल ना अखंड सेंटोसाला परीघ करून फिरते. मग ते 1 तास 20 मिनिटं लागतो त्याला सगळी स्टेशन, 8-10 स्टेशन करून एक पूर्ण राऊंड करायला. हा म्युझियम आहे तिकडचा, वॅक्स म्युझियम. म्हणजे त्या काळांना ते वॅक्स म्युझियम हा कन्सेप्ट पण नवीन होता. म्हणजे हा फोटो जो तुम्हाला दिसतोय ना, तर वॅक्स म्युझियमला फिरत असताना मी या फोटोच्या दिशेने, म्हणजे मी आत शिरलो आणि पटकन बाहेर आलो. म्हटलं नाही, सम मीटिंग इज गोइंग ऑन. आणि मलाच माझी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी वाटली. आणि मग मी परत आत गेलो आणि ते स्टॅच्यू बघितले. म्हणजे आठवण झाली मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, खूप आठवणी झाल्या. हे तुम्हाला ते स्विमिंग लागून सांगतो. ती जी ही मध्ये दोर टाकलेला आहे ना, त्याच्या डावीकडे पोहायला परमिशन आहे. उजवीकडचा भाग समुद्राच्या दिशेने जातो. आणि उजवीकडे जाऊन मी काय प्रताप केले ते मगाशी सांगितले. सिंगापूरला डान्सिंग फाउंटन तेव्हा $4,000 मिलियन वगैरे मला आठवत नाही, पण आकडा 4,000 हा डान्सिंग फाउंटन केला होता सेंटोसा मध्ये. म्हणजे हा संध्याकाळी 6:30-7ला अंधार पडला की चालू व्हायचा. पण फार गर्वाची गोष्ट म्हणजे 10 गाण्यामध्ये 2 गाणी इंडियन सिनेमाची असायची. म्हणजे अशा वेळेला एवढं ऊर भरून येतं ना, की तिथे सगळ्या देशातून, वेस्टर्न कंट्री मधून खूप टुरिस्ट येतात.
पण त्यातली दोन गाणी ही इंडियन सिनेमातली असायची. हे ते बोटॅनिकल गार्डन आहे, म्हणजे हे काही नजर पोचेपर्यंत चालू राहतं आणि त्याच्यात खूप भाग केलेले आहेत. मेडिसिनल आहे, बोनसाई आहे, सगळं आहे. म्हणजे फिरायला वेळ तुम्हाला कमी पडेल असं आहे. हे फक्त बाहेरचं चित्र आहे सिंगापूर झूचं, कारण ते आयडेंटिकल होतं म्हणून ठेवलंय. हा तो पूल, आणि त्याच्यापेक्षा हा बघून घ्या आणि त्याच्यानंतर हा बघा, म्हणजे तुम्हाला लांबी कळेल. हा तो पूल, त्या कस्टम ऑफिसरने आम्हाला सांगितलं की युअर इंदिरा गांधी स्टॉप यू कमिंग टू मलेशिया, आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून गस्तीला माणसं ठेवून आम्ही तो हा पूल कदाचित 2.5-3 किलोमीटरचा तर आहेच, आणि तो छान पार केला. हे ग्रँड हयात, जे ते मॅजिशियन रमेश यांचा कार्यक्रम झाला ते हॉटेल, हे सगळं भाग्य असायला लागतं असं सगळं अनुभव घ्यायला. हे इथे आपल्याला दिसेल की सिंगापूरची जी डेव्हलपमेंट मी बघितली, साधारण डावीकडे बिल्डिंग आहेत आणि अखंड सिंगापूर आहे ना, हे 1 मजली किंवा 2 मजलीच होतं. रोड साईडला असं चाळीसारखं आणि आतमध्ये असं, आणि हे अखंड सिंगापूर चेंज झालेलं बघण्याचा लाभ मला मिळाला. हे बघा, हे सिंगापूरची जुन्या बिल्डिंग अशा आहेत, हे 2 मजली आहेत. आणि आता आपण मगाशी जे बघितलं ना, ते काही जुनी वस्ती आणि नवीन आहे. आणि तरुणांना मात्र त्यांनी डिस्काउंटेड किंवा EMI लावून उत्तम पद्धतीने जागा दिल्या. आणि ह्या आताच्या बिल्डिंग आहेत बघा, म्हणजे मी बघितल्या त्या या बिल्डिंग आहेत, पण आताच्या ज्या रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत ना, सगळ्या मॉड आहेत. म्हणजे जी पहिली डेव्हलपमेंट झाली आहे 1 मजली जुन्या घरावरून, ती पहिली ही झाली. म्हणजे हे मला एक प्रॉपर पिक्चर दिसलं जे मी अनुभवलेलं आहे. हे कुठचाही उत्सव असेल, आपला लिटिल इंडियाचाच दिवाळी वगैरे उत्सव असेल, दिवाळीचं मी तिकडे एक्झिबिशन पण बघितलेलं आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण बघितलेले आहेत. आपल्या साऊथचे जसं ते रंगवतात आणि आपले असं वेगवेगळे करून डान्स वगैरे करतात, ते बघितलेलं. हे आहे क्रिसमसच्या वेळेचं रोचर स्ट्रीट किंवा त्या बाजूचा भाग. हे पण क्रिसमसचा फोटो आहे. ही ती डायथेलम आहे. हो, डायथेलम ही कंपनी आहे, त्याचं हे रिसेप्शन आहे. टोकाई बँकेचा मला फोटो नाही मिळाला, 21व्या मजल्यावरचा फोटो कसा मिळणार, पण एक टोकाई बँकचं मला एक छोटस इमेज मिळाली. हा तो गणपती आहे. अशा प्रकारची गणपती मूर्ती ते मोटरसायकलवर होती, ज्याच्या समोर मी अथर्व शीर्ष जमिनीवर बसून म्हणू शकलो. जी इलेक्ट्रॉनिक्स जी होती ना, त्या कंपनीचा जो उल्लेख केला जनरल मॅनेजर रावी म्हणणारा, आणि हे ओव्हरऑल सिंगापूर, म्हणजे यातल्या मागे दिसणाऱ्या बिल्डिंग पैकी 60 ते 70% बिल्डिंग ही HSBC ची बिल्डिंग, ही एक कोपरा आलेली बिल्डिंग, हे सगळं बांधकाम चालू असताना किंवा झाल्यानंतर पुढच्या ट्रिप मध्ये बघण्याचा योग मला आला. आणि इथे आपण थांबतो. खूप खूप आभार सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. आणि मी विकास पाटील यांना विनंती करतो. विकास पाटील. नमस्कार. आपण रवींद्र खानोलकर यांचे अतिशय उत्तम अनुभव ऐकले. सिंगापूरच्या वर्णनापेक्षा आपल्याला त्यांचे अनुभव ऐकायची खूप इच्छा होती आणि ते त्यांनी ऐकवले. साधारण 31 ते 35 या वयामध्ये त्यांनी एवढे अनुभव घेतलेले आहेत आणि एवढा अभ्यास केलेला आहे, आणि त्यांचा एकंदर खडतर धडाडीचा आव्हान स्वीकारण्याचा स्वभाव हा आपल्याला त्यांच्या अनुभवातून कळून आलाय. तसंच त्यांचं बारीक निरीक्षण, ब्रिजवरून जाणारं विमान, 80 स्पीडचा गाडीला 80 स्पीडला अलार्म, तसंच गुड्सला 40 स्पीडवरचा दिवा, या बारीक सारीक लक्ष तर होतच, आणि त्याचे सगळं जाणून घेऊन त्याची त्यांनी आपल्या गोष्टीवर लक्ष ठेवलं होतं आणि त्याचा अभ्यास केला होता आणि त्याचा इतरांना फायदा दिला. म्हणजे आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवांचा त्यांनी सर्वांसाठीच उपयोग केला आणि अजूनही करत आहेत. त्यांनी यातले बरेच तिकडच्या दुकानदाराचं पण
टोनिकोचं उदाहरण दिलं की तिकडचं उद्घाटन किती साधेपणे आणि शांतपणे होतं की 4 नवे फोन 15 मिनिटात तिथे येतात आणि तिथूनच त्याचा मुलगा पण शाळेत जातो. कोणतंही त्याचं दुकानाच्या उद्घाटनाचा अवडंबर नाही. हे त्यांचा स्वभाव आणि खानोलकरांचं निरीक्षण हे त्याहून महत्वाचं. आणि सिंगापूर मधून दुसरा पासपोर्ट बनवून पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेऊन येणं ही भारताबद्दलची धोकादायक सूचना ती पण त्यांनी अर्थात ती फार पूर्वीपासूनची आहे. ती काय आपल्या सरकारला माहित नसते असं नाही. पण त्याकडे दुर्लक्ष असेल किंवा ते अर्थात ते पकडले सुद्धा. तसंच त्यांनी तेही एक उदाहरण सांगितलं की दिल्लीवरून येताना ही अशी बॅच पकडली. पण आणखीन सांगायचं म्हणजे जपानच्या चेअरमन बरोबर जपानच्या कंपनीच्या चेअरमन बरोबर लंचसाठी आमंत्रण, पण ते न घेता त्यांच्या गाडीने ह्यांना अँबॅसेडर हॉटेलला सोडलं. हा तिकडचा त्यावेळेचा जो प्रसंगावधान आहे तेही महत्वाचं आहे. एखाद्या बिझनेसमॅनच्या दृष्टीने आपण आता कोणता स्टँड घेतला पाहिजे हे त्यावेळी सुचणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे खानोलकर जे दिसतात आपल्याला ते हिमनग आहेत. म्हणजे त्यांच्या आजपर्यंत आपण त्यांचा वरचा एक पंचमांश भागच पाहिला आणि आताच त्यांच्या माहितीवरून आपल्याला त्याचा पाण्याच्या आतला 80% भाग लक्षात आलेला आहे. यापेक्षाही अजून असेल पुढच्या काही त्यांच्या भाषणातून आपल्याला तोही ऐकायला मिळो अशी मी अपेक्षा करतो. आणि मी म्हणूनच पहिल्यांदाच म्हटलं, माझे बंधू लहान पण कीर्ती महान असे खानोलकर आहेत. नमस्कार.